पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचं आपण हार्दिक अभिनंदन करूया की तिसऱ्यांदा ते पंतप्रधान पद भूषवित आहेत. आणि आपल्याला नक्कीच आपल्या देशाला असंच ते आपल्या देशाचं नाव असंच ते सगळ्या पूर्ण जगामध्ये खूप मोठं होईल त्यांच्या निमित्ताने. आता मी क्लासला सुरुवात करण्यापूर्वी देवारे सरांना नमस्कार, उपस्थित आपल्या सर्व मान्यवरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार. आज आपण जेमिनी ज्योतिष हा विषय शिकणार आहोत. तर जेमिनी ज्योतिष हे 7 कारक ग्रहांवर आधारित आहे. आपल्याला माहितीच आहे, आपण यामध्ये राहू केतूचा विचार करत नाही. तसेच यामध्ये म्हणजे आत्माकारक हा त्याच्यावरनं शरीर, अमात्याकारक याच्यावरनं आजीविका, भातृकारक म्हणजे भाऊ, मातृकारक माता, पुत्रकारक संतान, ज्ञातिकारक रोग ऋण, तसं दाराकारक जीवनसाथी याचे प्रतिनिधित्व होतं. आणि जेमिनी ज्योतिषामध्ये आरूढ लग्न याच्यावरनं पण फलिताचा एक महत्वपूर्ण भाग आपण यामध्ये शिकतो. तसेच याच्यामध्ये राशींना दृष्टी असते, राशींच्या दिशा असतात आणि त्याचा क्रम असतो, त्यानुसार आपण फलित करत असतो. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सर्वांचं स्वागत करण्या अगोदर जसं की आपल्या देशाचे पंतप्रधान, माननीय पंतप्रधान, आदरणीय पंतप्रधान, आणि आज त्यांनी जगामध्ये दाखवलंय की सच्चाई काय असते, तर त्या ठिकाणी त्यांना वंदन करतो की याच्यामध्ये मी गेल्या वेळेला जेव्हा ते 2019 साली आले होते निवडून, तर त्यावेळेला मी निश्चय केला होता की ज्योतिष जे आहे ते 100% विनामूल्य शिकवेन म्हणून. आणि तसंच जे काय आतापर्यंत आज आपण तुम्ही अनेक लेक्चर्स ऐकताय, तर आपण ते विनामूल्य ठेवलेलं आहे. तसंच पुढे जाऊन परमेश्वराची कृपा असेल तर त्या ठिकाणी आता सुद्धा आपले सर्व क्लासेस जे आहेत ते पूर्णपणे विनामूल्य असतील, माझे क्लासेस. तर त्या ह्याच्यामध्ये मला फार अभिमान आहे. एक व्यक्ती आणि परमेश्वराच्या पक्षात त्याच उंचीवरती असणारी आणि एवढं कष्ट करून सुद्धा देशासाठी जे काही कार्य करताय त्या सर्वबद्दल त्यांना धन्यवाद, वंदन. एनिवे, तर त्या ठिकाणी आपल्याला आता सुरू करायचं आहे. तर तत्पूर्वी आपला जो काही कार्यक्रम झालेला आहे पूर्वी, तर त्याचं हे जे आहे, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकता. गेल्या वेळेला आपला पंचपक्षी नावाचा कार्यक्रम झाला होता, विषय झाला होता. तर त्या ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्ड केलं नव्हतं, म्हणून तिथे कोणालाही पाठवण्यात आलेलं नाही. तर त्याकरता म्हणजे तिथे दिलगिरी व्यक्त करतो, कारण रेकॉर्डिंग जाणून बुजून आम्ही केलं नव्हतं. आणि त्याला कारण का की बऱ्याच वेळेला काही सिक्रेट्स असतात, तर ते ऐकण्यासारखं असतं, तर म्हणून तिथे ते रेकॉर्डिंग केलं गेलं नाही. पण पुढच्या वेळेला जेव्हा क्लासेस होतील तर त्यावेळेला सुद्धा प्रत्येकाने उपस्थित राहावं अशी अपेक्षा करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज सर आता मॅडम, हा बोला. त्याआधी तुम्ही एक नावाची आठवण करा म्हणला होता, तर ते हा, पण. हो हो, नाव कसं हे करायचं, कुठल्या बाबतीमध्ये कसं असेल, तर त्याच्याबद्दल पण आपण भूमिका. आणि मध्येच जर काही राहिलं तर मला मॅडम तुम्ही हे करा, नोटीस करा. आय हो विल सर. डेफिनेटली. येस. येस. हा, येस. तर कुमार मॅडम पहिल्यांदा तारीख लावा. होय सर, लावतो. देशमुख मॅडम, हो सर. काय म्हणताय, आपले पंतप्रधान आले? हो, आले बाबा, शिवाजीवाला. हो हो हो, नाही नाही, आले. नाही, फार खूप कठीण चांगलं. होतं सर त्यांच्याकरता. इतके इतके अडथळे आहेत की भयानक. काय करणार मॅडम, हे असंच असतं, हे जगच हो असं ना. आहे. आपल्या इथले लोक खरंच किंमत नाही काय म्हणावं, माणसाची, किंमत नाही. खरंच किंमत नाही आहे. पण काही असो, परमेश्वराने त्यांना साथ दिली. लोक हो जो आले सोबत, आणखी लोक येणार आहेत. आणखी हो. बरेच लोक सामील होणार आहेत आणि ते त्यांचा हम्म. पक्ष बंद करून आपल्यामध्ये सामील होणार आहेत. हो बरं, सर, ठीक आहे. तसंच राहायला पाहिजे. एकच पक्ष राहायला पाहिजे. होईल होईल, कटकटचे बघा, राहा. होईल.
तुमचा अगदी. संकल्प पाहिजे. संकल्प असला की सगळं काही होतं. हो, खरंच आहे बर. सर. येस येस. पण तुम्हाला मी पुन्हा धन्यवाद देतो. आणि असं मोदीजींना पण दीर्घायुष्य मिळो आणि देशाची सेवा त्यांनी केलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांना यश मिळो. बरं, जेमिनी कुंडली. हा बोला. हा बोला. तारखेला प्राण कंठाशी यायची वेळ आली होती. आलेच हो. होते म्हणजे. करेक्ट. जेमिनी कुंडली 8 क्रमांक 8चा आजचा विषय आहे. तारीख आहे 7/5/1982. वेळ आहे सकाळी 9:12. स्थळ मुंबईचं आहे. व्यक्ती पुरुष आहे. ही तारीख नोंद करून ठेवा जर पुढे जाऊन तुम्हाला हे करायचं असेल तर. पहिल्यांदा मी सर्वांचं स्वागत करतो. सगळ्यांचं स्वागत करून आपले जे काही आदरणीय आहेत त्याच्यामध्ये सर्वच जण आदरणीय आहेत, काही प्रश्नच नाहीये. त्या ह्याच्यामध्ये दळवी साहेब आमचे आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, त्याच्यानंतर मुकेश भाऊ नाही आहेत, आपल्या कुलकर्णी मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी म्हणजे सर्व कुलकर्णी आणि इत्यादी सर्व व्यक्तींचं आपल्या वर्गामध्ये स्वागत आहे. आपल्या सभासद आहेत सगळेजण. असं शिकत राहा आणि पुढे जाऊन चांगल्यापैकी तुम्ही ज्योतिषी व्हा. हाच एक संकल्प आहे आणि त्याच्यामध्ये तुमची साथ फार महत्वाची आहे. सबका साथ देश का विकास, तसं सबका साथ ज्योतिष का विकास असं हे आहे. तर त्या ह्याच्यामध्ये ही तारीख आता बघितली. आता आपण मिथुन लग्नाची कुंडली आहे तर ती कुंडली आपण मांडणार आहोत. मला वाटतं शिंदे मॅडम जे आहेत ना तर त्यांच्याकडे पाठांतर असतं भरपूर. तर जरा मध्ये काही गरज लागली तर ताबडतोब हे करा. हो हे सर. तर बरं. आता ही कुंडली आपण जर बघितली तर ही मिथुन लग्नाची कुंडली आहे. लग्नी राहू आहे. आता मूळची कुंडली ही अशीच आहे पण आपल्याला जेमिनीमध्ये परिवर्तन जेव्हा करतो त्याला राहूचा आपण इथे विचार केलेला नाही, फक्त 7 ग्रहांचाच विचार केलेला आहे. तर त्याच्यामुळे मिथुन लग्न लग्नी राहू आहे. चतुर्थामध्ये शनी मंगळाची युती आहे. पंचमामध्ये चंद्रगुरूची युती आहे. दशमा शुक्र आहे आणि लाभस्थानामध्ये सूर्य आहे आणि 12व्या स्थानामध्ये बुध आहे. आता जेमिनी पत्रिका जेव्हा आपण बनवणार आहोत त्यावेळेला जेमिनीचं जे क्रिएशन आहे ज्याला आरूढ म्हटलं जातं तर ते आरूढ कसं जन्माला येतं म्हणजे आरूढ कुंडली कशी तयार होते याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. तर लग्नेश बुध हा त्या लग्नापासून तो 12वा आहे. म्हणजेच काय की तिथपासून 12 स्थानं मोजायची आहेत. तर त्या बुधापासून आपण जर ती स्थानं मोजली तर ते येतं मेष लग्न. बरोबर आहे का? हो हो सर. सर, मेष हो लग्न. सर. येस. म्हणजे मेष लग्न जे आहे तर त्याचा आपण विचार करायचा आहे. आणि जातकाचं जन्मताच मिथुन लग्न आलेलं आहे पण त्याच्यामध्ये जेव्हा जेमिनीचा फलादेश द्यायचा असतो त्यावेळेला तुम्हाला मेष लग्न आधार घेऊन ते आत्माकारकच लग्न आहे असं धरून आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्या सगळ्या ग्रहांची मांडणी करायची आहे. मला वाटतं प्रत्येकाने मांडणी केली असेल. ही मांडणी करताना आपल्याला ग्रहांचे अंश विचारात घ्यायचे असतात. तर त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात कमी अंशाचा ग्रह कोणता आहे तर तो कमी अंशाचा ग्रह शनी आहे का जास्ती अंशाचा ग्रह शनी आहे का? बघा 23/17. हो, जास्त शनी हो सर. जास्त आहे सर. येस. आणि जो कमी अंशाचा ग्रह आहे तो मंगळ आहे का? हो हो सर, सर. मंगळ कमी मंगळ. अंशाचा. मग आपण जेव्हा सिक्वेन्स तयार करतो सगळ्या ग्रहाची तर त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर मुळामध्ये आत्माकारक ग्रह हा शनी आलेला आहे. बरोबर आहे. आणि तो मेष राशीमध्ये मांडायचा असतो. आणि त्या ठिकाणी आपल्याला जेव्हा फलादेश द्यायचा आहे तर जातकाचं प्रथम जे आत्माकारक स्थान आहे तर ते आत्माकारक स्थान याला आपण काय म्हटलेलं आहे की त्याचा पूर्णपणे देह, त्याचे विचार, त्याची वागणूक, त्याच्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण मेष लग्न गृहीत धरून ते मेष लग्नाची आपण निवड कशी केली हे सगळ्यांना मला असं वाटतं आता कळलं असेलच. तर त्यामध्ये लग्नी शनी आलेला आहे. आता त्या ह्याच्यामध्ये चर आणि स्थिर या ह्याच्यामध्ये परत ओळख करून देतो. मॅडम ती चर आणि स्त्रीचं याची कुंडली जरा लावा ते पेज.
हा, आता चर आणि स्थिर पुन्हा एकदा रिपीट करतो, कारण का की जेव्हा आपण कुंडली बनवली तर आत्माकारक सूर्य यायला पाहिजे, पण तिथे शनी आलेला आहे. त्यानंतर अमात्यकारक बुध यायला हवा, तर तिथे सूर्य आलेला आहे. एक वेळेला तो ठीक आहे. मातृकारक भातृकारक जो आहे, भ्राताकारक मंगळ यायला पाहिजे, तिकडे बुध आलाय आणि बुध हा अमात्यकारक आहे. त्यानंतर तिथे चतुर्थ स्थान मातृ आणि पितृ चंद्र यायला हवा, तर तिथे चंद्र आलेला आहे, म्हणजे हा प्लस पॉइंट आहे. त्यानंतर आपण बघितलं तर पुत्रकारक ग्रह जो आहे तो गुरु असायला हवा, तो सुद्धा तिथे गुरु आलेला आहे. ज्ञातिकारक ग्रह शनी असायला हवा, तिथे शुक्र आलेला आहे. आणि दाराकारक ग्रह शुक्र असायला हवा, तर त्या ठिकाणी मंगळ आलेला आहे. याचा अर्थ पत्रिका आपण जेव्हा जेमिनीची निर्माण करतो, तयार करतो, त्यावेळेला त्या पत्रिकेची जी किंमत असते, त्याचा दर्जा असतो, तो आपल्याला विचार करायचा आहे. आता तो दर्जा विचार करतेवेळी तुम्हाला हे सगळं गणित जे आहे ते व्यवस्थित पाठ हवं. त्यावेळेला आता तिथे पत्रिका वाचन करताना आपण बघितलं तर गुरु हा पॉझिटिव्ह आहे आणि चंद्र पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ह्याला सपोर्टिंग जे हाऊसेस आहेत, तर ते सपोर्टिंग हाऊसेस जे आहेत त्या ठिकाणी चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान हे दोन त्याला फेवरेबल आलेले आहेत. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होणार आहेत, तर त्या चतुर्थ आणि पंचम स्थान ह्याची जेव्हा वेळ येते त्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. परिवर्तन हा शब्द मी एवढ्यासाठी वापरतो की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये जे काही परिवर्तन होत असतं किंवा झालेलं आहे, तर त्याला आधारून ते ग्रह त्या त्या ठिकाणी मुळात बदललेले असतात आणि जेव्हा तो प्रसंग येतो त्याच वेळेला जातकाच्या जीवनामध्ये चांगली प्रगती होते. आता इथे अधोगती आणि प्रगती, तर त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मंगळ हा दाराकारक आलाय, दॅट इज कम्प्लिटली रॉंग, म्हणजे तो फलदायी नाही. शनी आणि लग्नी आलेला आहे, तर तो आत्माकारक झालाय, त्याचा अर्थ जातकाला ते लग्न जे आहे ते फेवरेबल होणार नाही. म्हणजेच काय की तिथे आलेला ग्रह कोणता आहे आणि त्याची राशी कोणती आहे, त्याच्यावरती पूर्णपणे आपल्याला विचार करून निश्चित ठरवायचं असतं की जातकाला जीवनामध्ये कोणता कोणता कसा कसा फलादेश त्याला प्राप्त होईल. इथपर्यंत कळलं का? आणि नंतर आपण पुढे जायचं आहे. चला, हो कळलं ना? हा, म्हणजे आपल्याला कुंडली वाचन करते वेळी तुम्हाला साहित्य कोणतं आहे, तर लग्नी शनी आलेला आहे, तो मेष राशीतला आहे आणि तो ग्रह आत्माकारक आहे. तर आत्माकारक ग्रह हा शनी येणं ही चांगली गोष्ट नाही. आता ह्याच्यावरून जेव्हा जातकाच्या याच्यामध्ये वर्णन करायचं असेल, आता मगाशी कुलकर्णी मॅडमने विचारलं की नावाचा उल्लेख कसा करायचा, तर जातकाच्या जीवनामध्ये एक तर पहिली राशी म्हणजे तो त्याचा प्लॅटफॉर्म आहे जो मेषेचा आहे. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये जे काही आंदोलन होईल किंवा ज्या काही घडामोडी होतील त्याला त्रास न होईल, तर का त्रास होईल. आता जर समजा त्या ठिकाणी मेष लग्न आलेलं आहे आणि जर सूर्य आत्माकारक आला असता, तर त्यावेळेला तिथे त्याला तशी चिंता करण्याची गरज नव्हती, कारण का तो त्या ठिकाणी आवश्यकतेचा ग्रह आहे आणि आत्माकारक म्हणून सूर्याला तिथे प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे तिथे आत्माकारक हा युद्ध किंवा तत्सम त्रास देणार नाही, तो सपोर्ट करेल. मग आता जर समजा इथे ह्या जातकाला विरोध असणारा कोणता भाग असेल, तर ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मेष राशीला अ ल इ या नावाचे जे काही व्यंजन आहेत, तर अ हे स्वर आहे, ई पण त्या ह्याच्यामध्ये व्यंजन जे येतं, तर अ ल इ असे हे जे नाव आहेत आणि त्यामध्ये शनीची जी नावं आहेत, त्या शनीच्या मध्ये ज ख ग स या ठिकाणी जातकाला जास्तीत जास्त युद्ध करावं लागेल, त्याला झटावं लागेल. त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी त्याला त्रासदायक असतील, तर ह्या त्रासदायक गोष्टी आपल्याला उल्लेख करायचा असतो की या गोष्टींपासून, या व्यक्तींपासून, या ठिकाणापासून तो जिथे राहत असेल, जे इमारत असेल, गाव असेल, ठिकाण असेल, त्या सगळ्याकडून अशा गोष्टीपासून त्याला ते फलदायी होणार नाही. त्यावेळेला सुद्धा त्याच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा स्वर आणि व्यंजनाचं जे काही त्याला हानी जी भोगायला लागणार आहे,
तर ती निश्चितच त्याच्या जीवनामध्ये उमटेल आणि त्याला तिथे त्रास हा निश्चित सहन करावा लागेल. आता इथपर्यंत कळलं का? जर समजा तिथे सूर्य असता तर सूर्य असता तर तो कोणत्या राशीत आला असता हे पहिला बघायचं. तर राशीची जी काही स्वर आणि व्यंजनाची भाषा आहे ती सुद्धा आपण त्या ह्याच्यामध्ये विचार करतो. तर तसंच जर सूर्य आला असता तर त्या ठिकाणी सूर्याकडे म नावाचं अधिकार जास्ती आहे. त्याचं जे स्वर व्यंजन आहे ते म आहे आणि अ ल ई ह्या भागात आहे. जर तो मेषेचा असेल तर आता पुढच्या याच्यामध्ये आपण जर समजा मिथुन राशी आली असती, ती राशी कोणती येईल हे आपल्याला कसं कळेल की ज्या वेळेला आपण आरूढ लग्न बनवू त्याच्या नंतरच आपल्याला ते लक्षात येईल की आरूढ लग्नाला त्या ठिकाणी येणारी रास किंवा आलेली रास ही कोणत्या स्वर आणि व्यंजनाची असेल त्याच्यावरून त्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या हितकारक का हानिकारक या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपण त्याला ज्योतिष सांगतेवेळी करायचा असतो. इथपर्यंत लक्षात आलं? सांगा. हो सर. हो सर. आलं ना? हा, म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट करायची असते त्यावेळेला तुम्हाला दाखला म्हणून या सगळ्या गोष्टीचा याला जरा विचारा नाव आणि त्याला काढून टाका. नंतर आलेला मनुष्य आहे, आता यायची वेळ नाहीये, मला काढूनच टाका. मला वाटतं हे सगळं खबरी आहे. थांबा 2 मिनिटं. मग त्यावेळेला तुम्हाला ते हे करते वेळी निश्चितच पाहता आलं पाहिजे की अशा वेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये मिळणारा जो काही फलादेश आहे तो फलादेश कशा स्वरूपाचा असेल. कळलं? काही काही विचारायचं आहे का तुम्हाला? नाही कळलं नसेल तर विचारा. कळलं नसेल तर व्यवस्थित कळलं सगळ्यांना? हो सर, कळलं व्यवस्थित. बरं, तर ठीक आहे. आता कुंडली वाचते वेळी जातकाचं जे लग्न आलेलं आहे ते शनी आहे आणि तिथे त्याला ह्या जातकाला मुळातच भरपूर जीवनामध्ये कष्ट आलेले आहेत. आता त्या ठिकाणी जे कष्ट आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की मूळ पत्रिकेमध्ये शनी मंगळाची युती आपल्याला दर्शवते आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं की कन्या राशीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा जेव्हा आपण पारंपरिक कुंडलीचा विचार करतो आणि त्याच्यानंतर परिवर्तन जे झालेलं आहे तर ते परिवर्तन जेव्हा जेमिनीमध्ये झालेलं आहे आणि मूळच्या कुंडलीमध्ये जर जे दुःख आहे ते यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये कालांतराने त्याचा बदल होईल. त्यावेळेला ते स्थान कोणतं असेल, तो ग्रह कोणता असेल आणि तो त्रास देणारा ग्रह जो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. बघा, पुन्हा सांगतो, व्यवस्थित लक्षात ठेवा की मंगळ हा दाराकारक बनलेला आहे. शनी हा चतुर्थ स्थानामध्ये मूळच्या कुंडलीमध्ये आहे आणि तोच मंगळ हा मूळ कुंडलीमध्ये सुद्धा चतुर्थात आहे. तर जातकाच्या जीवनामध्ये येणारं दुःख किंवा काही गोष्टी ज्या निषिद्ध असतील या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा विवाह झाल्यानंतर जातकाच्या मागे कटकटी सुरू होते. म्हणजेच काय की आपण जर पाहिलं तर लग्न आणि सप्तम म्हणजे आरूढचं लक्षात येत आहे ना? लग्न आणि सप्तम आरूढचं. मग त्यावेळेला तुम्हाला असा विचार केला पाहिजे. जर समजा जातकाला आपल्याला फलादेश द्यायचा आहे, आजचा विषय थोडासा ऍडव्हान्स आहे, काही वेळेला काही लोकांच्या समजा काही लक्षात आलं नाही तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती मला प्रतिप्रश्न करू शकता. आलं लक्षात? म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी होणार असतील, आता आज थोडासा ऍडव्हान्स क्लास आहे तर त्याला दुःख देणारे लोक कोण कोण असतील तर त्या ठिकाणी मंगळ आणि शनी जे आहे तर ते निषिद्ध स्थानामध्ये आलेले आहेत. जे स्थान शनीला कुठलं आहे तर ज्ञातिकारक आहे, मंगळाला कुठलं आहे तर ते भ्राताकारक आहे आणि त्यांचा बदल जो आहे तो सप्तम स्थानात झालेला आहे आणि लग्नामध्ये शनी हा ज्ञातिकारक असायला पाहिजे तर तो प्रथम स्थानी आत्माकारक झालाय. म्हणजे जातकाची दुःख ओळखते वेळी तुम्हाला असा संदेश जो आहे तो जातकाला कळवणं गरजेचं आहे. इथपर्यंत लक्षात आलं? हो सर. आलं ना? हा, म्हणजे हो ह्या सर. जातकाला जर हॅलो येणारं दुःख हॅलो
हा हॅलो बोला. हॅलो सर, जरा पत्रिका परत टाकाल का? मी बघितली नाही पत्रिका, म्हणजे वेळ झाला मला जॉईन करायला. प्लीज. पत्रिका तारीख सांगतो तुम्हाला. आता काय गंमत आहे की त्याच्यामध्ये परत पत्रिका, हो मॅडम जरा चालेल चालेल. पत्रिका, किती आहे हा, मॅडम थोडं परत, लवकर जॉईन करायला पाहिजे होतं. मॅडम जरा पत्रिका लावा. लावते सर. मूळ पत्रिका लावा, मग तारीख आपण त्यांना सांगू. मूळ पत्रिका, हा हे बघा, ही पत्रिका मूळ आहे. मिथुन लग्न, लग्नी राहू, 12व्या स्थानामध्ये बुध, 11व्या स्थानामध्ये सूर्य, दशम स्थानामध्ये शुक्र, चतुर्थामध्ये शनी मंगळ आणि पंचमामध्ये गुरु चंद्र, अशा तऱ्हेची पत्रिका. सप्तमात केतू, बट नेचर. ओके. त्यानंतर तारीख जरा सांगा मॅडम त्याला, मग ते पत्रिका काढते. सांगते सर. आणि पत्रिका काढा. 7/5/1982 आणि वेळ आहे सकाळी 9:12 मुंबई आणि पुरुष जातक आहे. ठीक आहे, काढा ही पत्रिका. हो, काढते. ओके. बर, मग आता त्या ठिकाणी जातकाचं दुर्दैव जेव्हा जेमिनीमध्ये धन्यवाद आपण, सर. धन्यवाद. जातकाचं दुर्दैव आपण जेमिनीमध्ये तपासतो त्यावेळेला सप्तम स्थान हे त्याला फेवरेबल नाही. आता मूळ पत्रिकेमध्ये सुद्धा तिथे केतू आलेला आहे आणि त्या ठिकाणी केतू हा जो आहे, हा केतू त्याला तिथे हानिकारकच म्हणून ठरतो. राहू आणि केतूचे नियम असे आहेत की ज्या राशीमध्ये ते बसतात त्या राशींची, त्या स्थानांची दुःख ही जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच उपस्थित करतात, असा संदेश तुम्हाला पारंपरिक मध्ये, पराशरी मध्ये सुचवलेला आहे. आता इथे आपण जर पाहिलं तर तेव्हा त्या ठिकाणी एखादा जातक जर आपल्याकडे आला तर हे लग्नी शनी, सप्तमात मंगळ आणि मूळ पत्रिकेमध्ये शनी मंगळाची युती ही निश्चितच हानिकारक म्हणून दर्शवलेली आहे. तर ती दुःख जातकाला जेमिनीमध्ये सुद्धा भोगाव्यास लागतील. तर त्याला कारण काय आहे? तर त्याला कारण सप्तम स्थान आणि लग्नस्थान इथे आलेले पापग्रह. पापग्रह म्हणजे चुकीचे ग्रह, पापग्रहपेक्षा चुकीचे ग्रह. जे भ्राताकारक ग्रह मंगळ आहे, जो मूळचा, तो सप्तम स्थानामध्ये दाराकारक म्हणून झालेला आहे. याचा अर्थ जातकाच्या जीवनामध्ये आंदोलनं ही होतील. तर ही कशा स्वरूपाची होतील? तर त्या ठिकाणी आपल्याला त्याला संकेत देता आला पाहिजे. आलं लक्षात? ओके सर. होय. हो सर. आता पॉझिटिव्ह पॉइंट काय आहे? तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर चतुर्थ स्थान मातृकारक पितृकारक जे आहे त्याच्यामध्ये चांगला ग्रह आलेला आहे आणि पंचम स्थान इथे गुरु आलेला आहे. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये जेव्हा एखादी गोष्ट जर त्याला अपेक्षित असेल तर पंचम स्थानावरून ज्या ज्या गोष्टी पाहिल्या जातात आपल्या पत्रिकेमध्ये त्या सर्व गोष्टींचा विचार जो आहे, तर कधी कधी जातकाला आपल्या कुटुंबापासून जे दुःख होतं तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्याला जर समजा पंचम स्थान जर ऍक्टिव्ह होत असेल आणि चांगलं असेल तर तिथे तो सुखाच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. कळलं? असा भाग आहे. त्यानंतर इथे लग्नामध्ये आलेला शनी आणि मेष राशी त्याला संघर्ष करायला निश्चित लावेल, त्याच्याशिवाय त्याला तिथे यश मिळणार नाही. म्हणजेच काय की कुंडली जेव्हा जेव्हा तुम्हाला रीड करायची असेल त्यावेळेला तुमच्याकडे साहित्य कोणतं हवं, तर तुमच्याकडे साहित्य अशा पद्धतीचं पाहिजे की जेणेकरून त्याच्यावरती कुंडलीचं विवेचन तुम्ही चांगल्यापैकी करू शकता. इथपर्यंत लक्षात आलं? मग आता जर आत्माकारक ग्रह तिथे कोण आलाय तर शनी, अमात्यकारक कोण आलाय तर रवी. रवी अमात्यकारक म्हणजे त्याला सूचना देणारा, त्याच्याशी सल्लामसलत करणारा, त्याच्या तिथे त्या ठिकाणी ते धनस्थान आहे, अमात्यकारक आहे. अमात्यकारक म्हणजे प्रधान, तर त्या ठिकाणी सूर्य आहे, तो चांगला आहे. म्हणजे तो चांगला आहे म्हणजे त्या ठिकाणी ठीक आहे, एवढं काही त्रासदायक नाही. पण शनी हा तिथे निश्चितच तशा तऱ्हेने तो त्रासदायक म्हणून त्याचा विचार केलेला आहे. त्यानंतर आपण पुढे गेलं तर तुम्हाला तृतीय स्थान जे आहे, तर तृतीय स्थानामध्ये आलेला ग्रह हा कोण आहे? तर तृतीय स्थान म्हणजे भ्राताकारक ग्रह म्हणून सांगितलंय. तिकडे येणारी रास मिथुन आहे आणि त्या मिथुन राशीमध्ये जेव्हा हे ग्रह जेव्हा येतात
तर त्यावेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये कुठल्या तऱ्हेचं आंदोलन होऊ शकतं. तर तिथे आलेला ग्रह कोणता आहे, तर तो बुध ग्रह आहे का? होय, हो बुध आहे. सर, बुधच आहे. हा, म्हणजे त्या ठिकाणी जो बुध आहे तो जातकाच्या कुंडलीमध्ये जेव्हा आपण तृतीय स्थानासंदर्भात विचार करतो तर तेव्हा त्या ठिकाणी तो जातकाला निश्चितच त्याच्यापेक्षा त्याचा भाऊ जो आहे तो चाणाक्ष असेल, विद्वान असेल आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी जरा वैयक्तिक आवाज बंद करा. तर तो त्या ठिकाणी त्याच्यापेक्षाही उत्तम रीतीने कार्य करणारा असू शकेल असं त्या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बरं, आता प्रश्न कोणी विचारलेला आहे? शिंदे आहेत का? काय नाव? मॅडम बोला. भिडे मॅडम आहे, हात वर केला. नमस्कार नमस्ते सर. इथे पारंपरिक म्हणजे मूळ कुंडलीमध्ये चतुर्थात मंगळ आणि शनी आहे आणि जेमिनीची जी आपण कुंडली मांडली तर मातृकारक चंद्र आलेला आहे. तर मग ह्याचं प्रेडिक्शनला कोणतं हे पकडायचं? कारण जेमिनीनुसार चांगलं येईल आणि पारंपरिकचे जे ग्रह आहेत तर ते चांगले नाही आहेत, तर काय पकडायचं? म्हणून मी मगाशी सप्तम स्थानाचा उल्लेख केला होता. तर त्या हो. ठिकाणी सप्तम स्थान मंगळ आलेलं आहे, म्हणजे ह्याला अपेक्षा ठेवायची नाही, तिथे अपेक्षा धरून चालणार नाही. कारण मंगळ हा दाराकारक तेव्हाच नसतो, तो त्या ठिकाणी आपल्याला बघितलं आपण तर तेव्हा तो त्या ठिकाणी शुक्र असायला हवा. तर तिथे मंगळ आलाय म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच काही घटना अशा घडतील की जातकाला त्याला संघर्ष निश्चित करावा लागेल. कळलं? आणि मातृकारक मध्ये ग्रह बदललेला आहे तर तो शनी न येता त्या ठिकाणी चंद्र आलेला आहे. म्हणजे तो पुढचा मूळ कारक ग्रह आहे, म्हणून त्या ठिकाणी तो चांगला फलादेश देईल. म्हणजे पारंपरिक नुसार आपल्याला जरी ते स्थान खराब झालेलं दाखवत आहे तरी जेमिनीनुसार ते चांगलं झालेलं आहे. त्या फलादेश चांगलाच होईल असं आपण पकडायचं ना? हो हो, कारण का की जेव्हा जेव्हा आपण अशा तऱ्हेचा विचार करतो तर आपण जेमिनी शिकत आहोत. म्हणून मी तुम्हाला मागच्या कुंडलीचा पण परिचय, कारण का की मूळ कुंडली जी आहे त्याच्याशिवाय आपण जेमिनी आपण जे आरूढ लग्न आहे ते काढल्याशिवाय बनवू शकत नाही. त्याला आधार जो आहे तो पारंपरिक जगातला कुठल्याही कुंडलीचं मटेरियल जे आहे ते पूर्णपणे मूळ कुंडलीवरतीच आधारित आहे. का? धन्यवाद. हो, धन्यवाद. दुसरं कोण विचारतंय? हात वर केलाय, सांगा. सर, मी हात वर केलाय. मला असं विचारायचंय की जेव्हा आपण म्हणतो की अमुक एक स्थान ऍक्टिव्हेट होईल तर ते कुठलंही सुखाचं काय किंवा दुःखाचं काय, म्हणजे चुकीचा ग्रह आला असेल तरी किंवा बरोबर ग्रह आला असेल तरी, तर ऍक्टिव्हेट ते केव्हा होतं किंवा काय झालं असेल तर आपण ते स्थान ऍक्टिव्हेट झालं असं आपण म्हणू शकतो? बरोबर. आता कसं असतं मॅडम की पती पत्नीमध्ये तंटा होतो, हे तर तुम्हाला कल्पना आहे. तो कधी कधी इथे मंगळ दाराकारक आल्यामुळे वारंवार होईल. आता तो ऍक्टिव्हेट होताना मूळ कुंडलीतला जो काही सप्तम स्थानामध्ये गोचरीचा जेव्हा जेमिनीमध्ये तिथून प्रवास करेल किंवा कन्वर्ट होईल त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा भाग तयार होईल. आता साधारणतः 14 महिन्यानंतर मंगळ त्या स्थितीमध्ये त्याच राशीमध्ये येतो. त्याच अंशावरती आल्यानंतर तो त्या ठिकाणी आपल्याला दाराकारक म्हणूनच आपल्याला त्याचा वापर करायला हवा. कळलं? आणि चतुर्थ स्थानातला शनी असं तुम्हाला म्हणायचं आहे का, तर तो कन्वर्ट झाल्यानंतर तिथे चंद्र आलेला आहे. तर शनीचा विचार करताना तुम्हाला लग्नस्थान जे आहे तर तो जास्ती अंशाचा जो भोगलेला आहे आणि तो साधारणतः 30 वर्षानंतर जातकाच्या जीवनामध्ये वयाच्या त्याच वेळेला तिथे तो आत्माकारक म्हणून येईल आणि त्याच दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये संघर्ष, आंदोलन, कष्ट, युद्ध अशा गोष्टीला सामोरं जावं लागेल. ओके. म्हणजे जैमिनीमध्ये जेव्हा हे जे चर ग्रह आहेत ते जेव्हा जेव्हा त्यांच्या त्या स्थानांमधून जातील तेव्हा तेव्हा जे काय चांगली किंवा बरी वाईट फळं द्यायची तेव्हा ते ऍक्टिव्हेट होईल. बरोबर. आले लक्षात सर. थँक्यू.
सर एक हा विचारू. बोल हा बोला. तुम्ही आता सांगितलं की मंगळ त्या अंशावर आल्यानंतर तो ऍक्टिव्हेट होईल, बरोबर आहे? तर मग तो किती दिवसांसाठी असा ऍक्टिव्हेट राहील असं आपण पिरियड सांगू शकू? हो, आता मूळ पत्रिकेमध्ये मंगळ आपण बघितलं तर कन्या राशीमध्ये आहे. हो. कन्या राशीमध्ये ज्यावेळेला एखादी गोष्ट घटना घडते तर हा. त्यावेळेला ती घटना घडतेवेळी तो किती अंशाचा आहे त्याच्यावरती त्याची भूमिका म्हणजे त्याचं स्थान आपण आरूढ मध्ये ठरवलेलं आहे. कळलं? अच्छा. हा, आता मग मूळ आरूढ पत्रिकेच्या अंशावर आहे. मग त्यावेळेला कन्या राशीमध्ये जेव्हा तो येईल तर प्रत्येक हा. 14 महिन्यांनी तुम्ही जर बघितलं तर कन्या राशीमध्ये मंगळ असेल. पण हाच मंगळ दीर्घकाळ जर हा. एकाच राशीमध्ये राहणार असेल प्रत्येक 3 वर्षानंतर तर ती रास कोणती आहे आणि त्याच्यावरती आरूढ कुठलं आलेलं आहे. कारण ते जर तिथे दाराकारक म्हणून आलं तर निश्चितच जीवनामध्ये याला प्रॉब्लेम होणार म्हणजे होणारच. हा. आणि दृष्टीचं काय करायचं मग मंगळाच्या? ती विचारात घ्यायची की दृष्टी नाही घ्यायची? दृष्टी आता जेमिनीमध्ये दृष्टी विचारात घेत नाही. विचारात घेत नाही आपण. हा. नाही, त्या हा. ह्याच्यामध्ये आपण दृष्टी विचार घेतो मूळ हा. कुंडलीमध्ये. आणि मूळ कुंडलीमध्ये अशी बघितली शनी मंगळाची युती सप्तमावर पण दृष्टी आहे, त्या ठिकाणी हा. दशमावर पण आहे आणि लाभस्थानावरती पण आहे. म्हणजे लाभावर रवीच्या पण आहे. दुसरी गोष्ट की रवीच्या तो षडाष्टक योगामध्ये आहे. म्हणजे मंगळ हा. मुळातच तिथे वक्री असणार. हो, वक्री आहे. मुळातच तो वक्री असतात. हो. तर अशा तऱ्हेने त्याला तिथे जेव्हा आपल्याला उत्तर द्यायचं असेल किंवा फलादेश करायचा असेल तर त्याला साधन आपल्याला हेच आहे. ओके सर, थँक्यू. आलं लक्षात. सर मी विचारू? हा बोला. तसं आपण दृष्टी बघत नाही तसं उच्च नीच पण बघत नाही ना. म्हणजे बुध मीनेचा आला तरी तसं काही इथे आपण पाहायचं नाही. नाही 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 नाही, इथे राशींच्या दृष्टी आहेत. हा. राशींच्या दृष्टी असल्यामुळे 3, 6, 9, 12च्या ज्या दृष्टी आहेत त्या त्याच्यावरतीच जातात. मग नंतर 2, 5, 8, 11 आणि 1, 4, 7, 10 चरची स्थिरला स्थिरची चरला असं आहे. हा. कळलं का? आणि मग हा पहिला सॉरी बोला बोला. मंगळ जसं किंवा सगळे ग्रह जसे गोचरींनी फिरत जातील तसं प्रत्येक वेळेस ते वेगवेगळे म्हणजे मंगळ काही प्रत्येक वेळेस दाराकारक राहील असं काही नाही ना. गोचरींनी फिरत असताना तो काही असेल, पण जेव्हा जेव्हा मंगळ दाराकारक म्हणून असेल त्या प्रत्येक वेळेस हे त्या संबंधीचे प्रश्न त्यांना बरोबर फेस उपस्थित करावे होते. लागतील असा त्याचा अर्थ नक्की. होता. येस. आणि दुसरी गोष्ट अशी मॅडम की ज्या वेळेला आपण पहिल्यांदा लग्न न होत झालं असेल, लग्न झालं नसेल त्यावेळेला जर आपण एखादं भविष्य वर्तवणार असू तर त्यावेळेला तिथे सावधानतेचा त्याला हे दिला पाहिजे की बाबा रे तुला विवाहाच्या बाबतीमध्ये निश्चितच विचार करून विवाह केला पाहिजे. कारण का की जेमिनीमध्ये तुझी कुंडली जी आहे ती अशा रीतीने परिवर्तित झालेली आहे की जेणेकरून त्याचा त्रास तुला होऊ शकतो. बरोबर. बरं. थँक्यू सर. कुलकर्णी मॅडम बोला. हा, नमस्कार सर. नमस्ते. आता देशमुख मॅडमनी जसं विचारलं तर कुजस्तंभ जेव्हा होतो सर त्यावेळेला हा परिणाम जास्त दिसतील, पण त्यावेळेला वक्री पण होतो, स्तंभी पण होतो, मार्गी पण होतो. ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला होतात म्हणजे सायमल्टेनियसली थोड्या थोड्या येस. अंतराने. तर त्या वेळेला हो तो सगळा पूर्ण पिरियड त्यानं जेव्हा जेव्हा अंशात्मक युतीमध्ये येईल हो त्या वेळेला प्रत्येक वेळेला होणार की वक्री झाल्यानंतरही होणार, स्तंभी असतानाही हो. होणार, म्हणजे तो पूर्ण काळच होईल असं मला विचारायचं आहे. असं आहे मॅडम की आपण जेव्हा पहिल्यांदा शिकलो त्यावेळेला तुम्हाला मी सांगितलं होतं की कक्षेच्या पलीकडचे ग्रह हो आठवतंय तुम्हाला? हो हो सर. कक्षेच्या पलीकडचे असणारे जे ग्रह आहेत तर त्याच्यामध्ये मंगळ, गुरु आणि शनी अशा ह्या 3 कक्षा ज्या आहेत त्या 8, 9, 10 अशा ज्या कक्षा आहेत तर त्या ठिकाणी जेव्हा 8, 9, 10चा विषय येतो तर 8 हे सूर्याकडे आहे, 9 सुद्धा सूर्याकडे आहे, 10 कडे पण सूर्याकडे. आपण सूर्याच्या सिद्धांतामध्ये आपण पाहिलेलं आहे. हो हो. कळलं का? मग तशाच वेळेला जेव्हा हा ग्रह वक्री होतो तर आणि तो दीर्घकाळ एकाच राशीमध्ये 180 दिवस साधारणतः वास्तव्य करतो आणि अशा वेळेला जर मूळ कुंडली जर दूषित झाली असेल आणि तो मंगळ जर तिथे त्याचा जर वास्तव्य असेल दीर्घकाळ तर काही तंटे जे आहेत ते दीर्घकाळ तिथे आपल्याला अनुभवास येतात. होय होय. आता जसं कर्क आणि मिथुनेमध्ये स्तंभी वक्री होणार आहे येस तर बरोबर. त्यावेळेला त्या त्या स्थानानुसार लोकांना म्हणजे परिणाम त्याचे जाणवतील निश्चितच. नक्की नक्की ह्या अशाच गोष्टी ज्या आहेत ना
मॅडम कसं आहे की 1 सेकंड इक्वल टू 1000 ब्रेकअप ह्या ज्योतिषमध्ये आता आपण हा जो विषय अनेक विषय आपण शिकलो तर ते शिकवण्यामागचं मुख्य कारण आणि हेतू काय की तुम्हाला सर्व तऱ्हेचं ज्ञान असायला हवं म्हणजे तुम्ही कुठेही कमी पडू नये हा एक दृष्टिकोन आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही विचारल्याप्रमाणे असंच आहे की जातकाच्या जीवनामध्ये दीर्घकाळ जर आंदोलन होत असतील तर त्याला कारणीभूत काय. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो. थोडस उदाहरण असं आहे की समजा एखाद्या व्यक्तीच्या लग्नी शनी आहे आणि दशम स्थानामध्ये सूर्य आहे आणि चतुर्थामध्ये सूर्य आहे आणि सप्तम स्थानामध्ये शनी आहे तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये अंधारमय स्थिती ही जातकाला भोगावी लागते. केंद्र स्थान जास्त हे झाली सर दोन्ही नाही लग्नी शनी आणि दशमात रवी सप्तमात शनी आणि चतुर्थात रवी अशी जेव्हा स्थिती मूळ कुंडलीमध्ये असेल पारंपरिक मध्ये तरी सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये रवी हा अंधारमय होतो आणि त्यावेळेला रवी जेव्हा अंधारमय होतो तर त्या जातकाच्या हातून अनेक गोष्टी त्याच्याकडून निसटून जातात कारण हे शनीचं तंत्र आहे. बरोबर कोणत्याच प्रकारचं तेज राहणारच नाही की त्याला समोर उजेडात काहीच दिसणार नाही असं म्हणू आपण सर. डोळ्यावर पट्टी लागल्यासारखा तो माणूस वागू शकतो. बऱ्याच वेळेला कसं असतं काही वेळेला मॅडम आपलं पंचम स्थान जर खराब झालं असेल आणि समजा एखादा आपल्याला मित्र किंवा मैत्रीण भेटली ती आपल्याला मिसगाईड करते आणि त्यावेळेला जेव्हा रवी शनीचे जे संबंध मी आता तुम्हाला दर्शवले तर त्या संदर्भात जर असतील तरी सुद्धा हाताखालून कधी काय कोण घेऊन जाईल त्याच्याबद्दल आपल्याला भान राहत नाही. अगदी बरोबर सांगितलंय सर. माझं तुम्हाला पत्रिका माहिती आहे. पंचम स्थानात माझे कुठले ग्रह आहेत हे तुम्हाला माहिती आणि माझ्या बाबतीत हे घडलेलं आहे सर. अगदी 100% बरोबर सांगितलंय सर. म्हणजे तिथे हा जो भाग आहे ना हा मॅडम अशा तऱ्हेने वर्णन करता आपल्याला आला पाहिजे. हे शिक्षण आहे आपलं. या शिक्षणातून तुम्हाला पुढे जाऊन लोकांना बोध द्यायचा आहे. होय निश्चित. धन्यवाद सर खूप छान सांगितलं. आणि दिस इज अ थिंग. बरं त्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो म्हणजे अकॉर्डिंग टू युअर हॉरोस्कोप आय नेव्हर डिस्कस पण त्या ठिकाणी जर तुमच्या जीवनामध्ये किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये ज्या कोणी आंदोलन केलं असेल तर त्या ठिकाणी न अशा तऱ्हेचे जे काही उच्चार असणारे व्यंजन असणाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला हानी पोहोचण्याची शक्यता दर्शवली जाते. त्याच्यामध्ये म नावाचं जे कॅरेक्टर आहे तर ते कारणीभूत ठरतं असं. म नावाचं नव्हतं व नावाचं होतं. व वरून सुरुवात होणार पण त्याच्यामध्ये त्यांची रास न असू शकेल. रास नाही माहिती मला. मी तुम्हाला सांगितलं होतं मागे चुलत भावांनीच हे केलं. बरोबर त्या ठिकाणी तो तिथे तसा भाग जो आहे तो असा दर्शवला जातो. एनिवे मग हे अशा काही घटना घडतात तर त्यावेळेला तो मी तुम्हाला एक भूमिका सांगितली. कधी कधी माणसाला न कळत काही निर्णय घ्यावे लागतात किंवा त्याच्या चुकांमुळे कधी कधी त्याच्या नशिबामध्ये असं दुर्दैव तयार होतं. बरं आता मेन कुंडली त्याच्यामध्ये धन्यवाद. त्याच्यामध्ये आपण बघितलं आपल्याला आता कुठल्या स्थानाबद्दलचा परिचय घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण विचारलं किंवा पत्नीचं नाव आता हा पुरुष आहे तर पत्नीचं नाव कुठल्या याचं असेल तर मी तुम्हाला नेहमी सांगतो कोणाचं वाईट मनामध्ये असं वाईट नका की कोणाच्या बद्दल असेल म्हणून तर त्या ठिकाणी ह्या जातकाच्या जीवनामध्ये जे काही आंदोलन होणार आहे तर त्या ठिकाणी र त ब व उ कारण का की सप्तम स्थानामध्ये आलेली रास जी आहे तर ती रास कोणती आहे तूळ आहे की नाही. हो सर. हा मग र त ब व उ आणि अलई नय अशा तऱ्हेच्या अंतर्गत जसं आपण आडनाव म्हणू वडिलांचं नाव म्हणू व्यक्तीचं नाव म्हणू अशा अक्षरामधून त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये निश्चितच घात ठरलेला आहे. कधी कधी नामकरणामध्ये बऱ्याचशा प्रत्येक व्यक्तीच्या नावामध्ये साधारणतः 7 ते 8 अक्षर असतात. कळलं का. तर त्याच्यापासून जातकाच्या जीवनामध्ये सर हा बोला.
जमिनीमध्ये आता बुध जो आला आहे तो तृतीयामध्ये स्वराशीत आलेला आहे. बरोबर. मग हा आता चांगला पकडायचा की हे नाही, तो पकडायचा? तिथे मंगळ यायला पाहिजे, पण तो बुध आलाय. मग जेव्हा हो तुम्ही भ्राता संदर्भातील कॅरेक्टर जेव्हा तुम्ही त्याला सूचित कराल, तर त्यावेळेला ते काय असेल, तर त्यावेळेला त्याचा भाऊ ह्याच्यापेक्षाही इंटेलेक्च्युअल असेल. कारण का की बुध हा इंटेलेक्च्युअल प्लॅनेट आहे. हो तर मुळात ह्याचा भाऊ ह्याच्यापेक्षाही विद्वान असेल असं आपल्याला कथन करायचं आहे. अच्छा. आणि तो मिथुन राशीच्याच ह्याच्यातला आहे. त्याची ती स्वतःची रास आहे आणि हो द्विस्वभावी रास आहे. आणि लग्न हो जे आहे ते चरमध्ये आहे. शरीरामध्ये. असं. आणि आता इथे सिंह राशीमध्ये गुरु आलेला आहे, तर तो चांगलाच राहील. हा, कारण म्हणजे तो स्थान चांगलं आहे मुळातच ना. त्या ह्याच्यात तो आलाय. पुत्र कारक आहे, कारकच तो आहे ना. बुधकारकच आलाय तो. यस, कारकच तो आहे. आणि मूळ कुंडलीमध्ये गुरु आणि चंद्राची युती आहे मूळ हो मूळ राशीला. कळलं आणि का? जमिनीमध्ये रास चांगली मिळाली आहे गुरुला, येस. रवीची. पहिला स्थान चांगलं आहे हो आणि रास पण चांगलीच आहे, नो रास डाऊट. पण रास ही चांगलीच आहे ठरते तेच. मॅडम, ते लग्न जे आले त्याच्यातून ती पंचम रास ठरलेली आहे त्याच्यामध्ये. हो बरोबरच. बरं. आलं आणखी लक्षात. आणखी काही कोणाला विचारायचं आहे? नमस्कार सर. नमस्ते. आता इथे मंगळाची पोझिशन एवढी खास नाहीये आणि आपला भ्रातृकारक मंगळ आहे, पण तिथे बुध आला तर ह्या मंगळाचा काही इफेक्ट इथे होईल का? का जमिनीनुसार आपण फक्त बुधालाच हे करायचं, प्रेफरन्स द्यायचं? नाही, आता कसं आहे बघा, तुम्हाला सांगतो की जर समजा सप्तम स्थानामध्ये म्हणजे दाराकारक जर समजा बुध आला, असं तुमचं म्हणणं आहे का? आता आपण जमिनीमध्ये सप्तमात मंगळ आलेला आहे, बरोबर ना? आणि तृतीयात भ्रातृकारकच्या तिथे बुध आलाय. असा आपण स्थिरमध्ये भ्रातृकारकला मंगळ मानतो ना. बरोबर. तर ह्या जमिनीत मंगळ इथे आला, त्या मंगळाचा मग काही विचार करायचा का अकॉर्डिंग टू? करायचा. आता बघा, कधी कधी काय असतं की आपल्या एखाद्या कुटुंबामध्ये आपलाच भाऊ आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित करतो. अशा काही गोष्टी तुम्ही किंवा पाहिल्या असतील की नाही हो आपल्या हो सर, असतात, बऱ्याच आहेत असतात. तशा घटना. म्हणजे तिथे घरामध्ये जे उपद्व्याप तयार होतात, तर ते कोणामुळे होतात, त्याला कारणीभूत कोण असतं, असा जेव्हा तुम्हाला सल्ला द्यायचा असेल तर त्या घरातीलच व्यक्ती तुझ्या जीवनामध्ये आंदोलन निर्माण करेल. ओके सर, ओके, समजलं सर, छान समजलं. हो हो, थँक्यू सर. पण तरी सुद्धा तुम्ही जेव्हा आरूढ तयार करता, जेमिनी वाचता, त्यावेळेला तुम्हाला मंगळ हा दाराकारक आलेला आहे, तो योगकारक बिलकुल नाही. हो, तिथे अजिबात शुक्राचं नाही. काम आहे. तर शुक्राच्या हा. ऐवजी मंगळाला म्हणजे आंदोलन होणार. कारण त्याला ते कॅरेक्टर सांगितलेलं आहे की कुठल्या ह्याला तुला पुढे जाऊन काम करायचं आहे. बघा, हो जेमिनी सर. कळायला समजायला थोडासा अवधी लागेल, कारण हा विषय जो आहे तो मराठीमध्ये कुठल्याही पुस्तकामध्ये मांडलेला नाही. नाहीच सर, नाहीच आहे, कुठेच नाहीये. लग्नी विनीता शनी पाटील सप्तमात आहेत का? मंगळ. हो हो सर, बोला वनिता बोला. पाटील आहेत का? वनिता पाटील नाही आल्या? हा, बर. सर, बोला. ज्ञातिकारक मध्ये शुक्र जो आलेला आहे तिथे ऍक्च्युअली शनी पाहिजे, त्या ठिकाणी शुक्र आला आहे. मग तो अनुकूल की प्रतिकूल? नाही, त्या ह्याच्यामध्ये तो शुक्र जो आहे तो एक वेळेला सॉफ्ट आहे. शुक्र अशा बाबतीमध्ये आंदोलन करणार नाही, पण जिथे शनीची जागा आहे तर त्यावेळेला त्या ठिकाणी एवढा काही घात होणार नाही. पण त्या ह्याच्यामध्ये नातेवाईक हे अशा तऱ्हेचे असतील असं आपण सांगू शकतो. रिलेटेड विनस. अच्छा. पण मुख्य जो भाग आहे ना, हा बोला. नाही, आलं लक्षात सर. हा, मुख्य भाग जो आहे तो इथे आंदोलन करता लग्नस्थान आणि सप्तम स्थान हे ह्या ठिकाणी निश्चितच दाराकारक. लग्नस्थान न म्हणता आत्माकारक आणि दाराकारक हे दोन स्थानं जी आहेत ती जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच हानिकारक घडू शकतील.
हानी पोचवू शकते. अजून एक प्रश्न आहे सर, आत्माकारक जर शनी आहे तर आत्माकारक म्हणजे आपण स्वतःच हे समजतो, म्हणजे त्या जातकाच्या स्वतःच्या पण काही चुकांमुळे होऊ शकतं का काही घटना? सप्तमात मंगळ आहे हे निश्चितच, ते होणारच, पण ह्यांच्या पण काही चुका असू शकतात ना, म्हणजे लग्नी शनी आहे तर आणि समोर मंगळ, शनी मंगळ एकमेकांना पाहतायत तर? शनी आधी इथे दृष्टीचा विचार करू नका, इथे हो त्या सर, सॉरी स्थानामध्ये सॉरी, नाही नाही, इट्स करायचं. ओके, इट्स ओके, इट्स ओके. पण तरी सुद्धा मुळात रवी यायला पाहिजे, तिथे शनी आलाय, तर त्याच्या जीवनामध्ये जे काही त्याला सहन करावं लागेल, भोगावं लागेल, हे निश्चित त्याला त्याच्यावरून ठरलं गेलेलं आहे आणि ते त्याच्या जीवनामध्ये आंदोलन होणार, कारण तो कारक ग्रह नाही. आता आपण जर समजा कुंडलीमध्ये फेरफार होणार असेल तरी सुद्धा अकॉर्डिंग टू प्लॅनेटरी पोझिशन आणि डिग्री वाईज, जर समजा एखाद्या व्यक्तीचा जन्म 4 तासानंतर झाला असता तर त्या ठिकाणी लग्न आलं असतं सिंह, लगेच कुंडलीचा चेंज झाला असता की नाही? हो सर. सिंह लग्न आलं असतं तर लग्नेश पुढे गेला असता, भाग्यस्थानामध्ये गेला असता, तिथून ते भाग्यस्थान म्हणजे इथे याचं तूळ बनलं असतं. हो हो सर. मग तूळ बनलं असतं तर त्या ठिकाणी शनीच आला असता. जास्त अंश शनीने भोगलेत, शनी चालला, शनी झाला शनी. असतं. हो सर. त्याच्यामध्ये तुम्ही काही बदल करू शकणार नाही, कारण ज्या वेळेला आपला जन्म होतो त्या दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये काय होणार असेल त्याचा विचार करणं गरजेचं आहे. हे कदम कोण आले आता? नाही सर, मी नाही घेतलं. कोणाला आवाज द्या. कदम, मिस्टर कदम. हॅलो, कदम कोण आलं? कदम. हा सर. तुम्ही हा आता सर, मी कसे आहात? कदम बोलतोय सर. मग आता कसे आलात तुम्ही? सर काय म्हणजे आताच कामावरून आलो ना, पाऊस होता म्हणून थांबावं लागलं होतं रस्त्यामध्ये. आत्ताच आलोय मी आणि तेवढंच चालू केलं. ठीक आहे, चला. ठीक आहे, कॅमेरा बंद सॉरी करा. सर. इट्स ओके. आता संपायला आला क्लास तेव्हा तुम्ही. ठीक आहे, चला. सर हा बोला. सर, मूळ कुंडलीत सप्तम स्थानी म्हणजे धनुत केतू आहे आणि इकडे जेमिनी मध्ये मंगळ आहे, तर याचा कसा विचार करायचा? परत ते सांगतो, केतू हा परमिटेड नाहीच आहे ना सप्तम स्थानामध्ये. तो पण पीडा देणारच आहे. हो हो. मग आता इथे जर मंगळ आलाय तो हानिकारक आहे. मग जेमिनी मधलं जे परिवर्तन आहे ते जातकाच्या जीवनामध्ये त्याला त्रास होणारच आहे. जेमिनी बघताना जेमिनीचे नियम जे आहेत, आणि त्याच ठिकाणी जर समजा केतूच्या ठिकाणी जर शुक्र आला असता जेमिनीमध्ये तर त्या ठिकाणी एवढा त्रास होणारच नाही, कारण का तो त्या ठिकाणी कारकच ग्रह आहे. कारकला फार महत्व आहे. बरोबर. कळलं का? कारकला महत्व आहे फार. हो सर, थँक्यू. आता आपण जर पाहिलं, बोला काय. सर, म्हणजे आपण असं असं थोडस म्हणणं धाडसाचं होईल का की मूळ कुंडलीपेक्षा आपण आरूढ कुंडलीमध्ये ह्याच्या चरमध्ये बसलेले ग्रह जे आहेत म्हणजे आत्माकारक वगैरे, तिथे जर प्रॉपर ग्रह बसला असेल तर कुंडलीचा दर्जा सुधारेल? बघा असं आहे मॅडम, मूळ कुंडलीमध्ये आपण जेव्हा आरूढ बनवतो, आवाज नाहीये. नाही, तुमचा आवाज कमी झाला. तर तो जेव्हा आपण बनवतो कुंडली तर त्याला एक वैशिष्ट्य असं आहे की जेमिनीमध्ये तेच नियम आहेत की कुठला ग्रह कोण झालेला आहे, त्याची भूमिका काय, ती भूमिका कशी असते. तर त्या ठिकाणी आता जरी आकाशामध्ये जी स्थिती असेल, आणि मगाशी मी सांगितलं की 4 तासानंतर पण त्याचा जन्म झाला असता आणि त्या ठिकाणी सिंहलग्न आलं असतं तरी सुद्धा त्या सिंहलग्नाला आपण जर बघितलं तर तिथे सुद्धा शनीच लग्नी आला असता आणि तो आत्माकारक असता, कारण विदिन दॅट पिरियड तिथे शनीचाच सगळ्या अख्ख्या याच्यामध्ये त्यांना फलादेश भोगावा लागतो.
हो सर. कळलं? हो सर, कळलं. सर माझं नेट नीट नाहीये, पण मी आता मोबाईल वरून ऐकते. ठीक आहे, हरकत नाही. मग त्यावेळेला तिथे आपल्याला फलादेश देतेवेळी तुम्हाला हा आधार घेणं गरजेचं आहे. हो हो सर, कळलं. ठीक आहे. थँक्यू सर. आता चतुर्थ स्थानाच्या बद्दलचा प्रश्न मिटलेला आहे. तृतीय स्थान पण हरकत नाही, धनस्थान पण हरकत नाही, पण कष्टदायक स्थानं जी आहेत ती लग्नस्थान म्हणजे आत्माकारक आणि दाराकारक सप्तम स्थान, याबद्दलच जातकाच्या जीवनामध्ये त्याला अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागेल असं जेमिनी पद्धती सांगते. बरोबर आहे? हो सर. हा, मग आता इथपर्यंत तुम्हाला कळलंय. आता तुमचे प्रश्न काय आहेत? तर तुमचे प्रश्न आता आपण असं समजूया की मिथुन लग्नाला त्या ठिकाणी दशम स्थानामध्ये आलेली रास कोणती आहे? तर तिथे मीन रास आहे आणि तिथे शुक्र आहे. बरोबर आहे? हो सर. हा, आता मीन राशीपासून जर आपण बघितलं तर त्या दशम स्थानाचं जर आरूढ काढायचं आहे तर दशम स्थानाचं आरूढ काढते वेळी तुम्हाला तो ग्रह पंचम स्थानामध्ये सापडतो. त्या दशम स्थानाचा मालक कोण आहे? गुरु आहे की नाही? हो सर. बरं, तिथपासून तो गुरु कोणत्या स्थानामध्ये बसलेला आहे? तर त्या ठिकाणी तो तूळ राशीमध्ये मूळ कुंडलीत आहे. बरोबर? हो हो सर. तिथून तो कितवा आहे? तर तो 8वा. त्या ठिकाणी 8वा आहे. मग तिथून जर 8वं स्थान आपण जर गेलो गुरुपासून तर तिथून ते 8वं स्थान म्हणजे 12वं स्थान येतं का? हो सर. वृषभ. वृषभ राशी. वृषभ येतात मग सर. मग दशम स्थाना संदर्भातला जर आपल्याला फलादेश द्यायचा असेल, दशम स्थाना संदर्भातला म्हणजे व्यवसाय कर्म, त्या बाबतीमध्ये त्याचं वृषभच आरूढ येणार, पण तिकडे सुद्धा शनीच असणार. तिथे ग्रहामध्ये बदल होणार नाही, फक्त आरूढ बदले. शनी कसा काय राहील सर? पण शेवटी आत्माकारक ग्रह कोण आहे? हो हो, शनी. मग त्यालाच धरायला लागेल ना. हो तुमच्याकडे हो कुठले अधिकार सॉरी नाही सर. आहेत. तुम्ही फक्त आरूढ बदली करू शकता, पण हो हो हो, प्लॅनेट बदल करू प्लॅनेट्स नाही शकत बदलले. नाही. सॉरी सर, पण आलं लक्षात. मग दशम ओके, थँक्यू. स्थानासंदर्भात जर एखाद्या हो व्यक्तीला उद्योग करायचा असेल, कार्य करायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, कुठल्या टाईपचा करायचा असेल, कुठलं ज्ञान त्याला घ्यायचं असेल, तर शुक्र आणि शनी या दोन बाबतीमध्ये दशमाचा स्थानाचा जो आरूढ आहे तो वृषभ राशीचा आलेला आहे. त्याच्यामध्ये शनीला बदलता येणार नाही, तो त्या ठिकाणी आत्माकारकच राहील. मग जरी सुद्धा जातकाने व्यवसाय सुरू केला तरी सुद्धा त्याला कष्ट हे निश्चितच आहेत, पण ते वृषभेचे असल्यामुळे कलावंत, कलेसंदर्भातील काही गोष्टी याच्या बाबतीमध्ये आपल्याला फलादेश द्यायचा असतो. बघा, बरोबर आहे? सर कळलं का? हा, बोला बोला. सर आता तुम्ही म्हटलं की वृषभीचा शनी असेल तर मग तो पृथ्वी तत्वातला झाला, तो पृथ्वी तत्व येतं, त्यामुळे शनी जरी असले, कष्ट जरी असले तरी तो स्वतःचा व्यवसायही करू शकेल ना, कलेच्या संदर्भातला किंवा करू शकेल, काही पण असं. तरी सुद्धा शनीला बदलता येणार नाही तुम्हाला. मग आता व्यवसाय जर स्वतःचा किंवा करायचा असेल तर त्या ठिकाणी वृषभेच्या अंतर्गत शेवटी प्लॅटफॉर्म वृषभेचाच आहे, तो बदलता येणार नाही. मग सर जमिनीशी संबंध येतो का तिथं वृषभेचा शनी? पृथ्वी तत्व आहे तर समजा याला कदाचित फॅन्सी आयटम जे आहेत, कन्स्ट्रक्शन समजा जर करायचं असेल तर त्यावेळेला जे काही प्रोजेक्ट असतील, पण तरी सुद्धा शनीला बदलता येणार नाही. आता कधी कधी मॅडम असं असतं की बऱ्याच लोकांच्या पत्रिका पाहिल्यानंतर हजारो कोटीचा लॉस होतो, जेलमध्ये जावं लागतं, केलेली कमाई निघून जाते. तर त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा जर दशम स्थानाचं आरूढ सांगतो मी तुम्हाला, हे काढताना सुद्धा तुम्हाला
अशीच पद्धत घेतली पाहिजे, असाच विचार केला पाहिजे. पण दशमाचा आरूढ काढताना तुम्हाला पंचम स्थानाकडे जावं लागेल, कारण गुरु कुठेशी आहे दशमाचा? पंचम स्थानात आहे ना, तुळ राशीमध्ये. तुळ राशीत. मग तिथून तो कितवा आहे? 8वा आहे की नाही? हो, वृषभ लग्न. 8व्या पासून 8वा गेलं तर वृषभ लग्न आलं की नाही? हो. मग तसा विचार करून फलादेश द्यायचा असतो, असा जेमिनीतला नियम आहे. मग ते तसं इंटिरियर आर्किटेक्ट वगैरे हे चालू शकतं? हा, शनी हे चालू शुक्र. शकतं. येस येस. पण तरी सुद्धा शनीला बदलता येणार नाही. हा, बरोबर. Okay? आता आपण भाग्यस्थानाकडे जाऊया. भाग्यस्थानाकडे गेल्यानंतर भाग्यस्थानाचा सर मस्त समजावलं. मध्ये बोलली सॉरी. नाही ओके. मॅडम असं आहे की भाग्यस्थानाच्या बाबतीत आपण विचार केला तर भाग्यस्थान जे आहे हे मेषेचं आहे की नाही, का कुठलं आहे मूळ पत्रिकेमध्ये? कुंभ आहे. बरोबर आहे. त्याचा अधिपती शनी हा त्याच्यापासून कितवा आहे? तर 8वा आहे. 8वाच आहे सर. मग 8वा जर तिथे असेल तर चतुर्थ स्थानापासून 8वं स्थान म्हणजे मेष येतं. हो हो सर, मेष येतं. मग शेवटी भाग्यस्थानाचं पण शनी आरूढ येणार की नाही? मेष आरूढ आल्यानंतर नक्की शनी येणार. हो, सेम आता आहे तसे मग. हो, तशाच कटकटी सुरू होतील की नाही? हो सर. म्हणजे तुम्हाला विचार करूनच पत्रिकेचा फलादेश करता आला पाहिजे. पत्रिकेचा विचार करायला तुम्हाला ही संधी आहे की तुम्हाला जेव्हा उत्तर तिथून मिळत नसेल तर इथून उत्तर कसं शोधायचं. आपण षोडश वर्ग पण शिकलेलो आहोत, सूर्य सिद्धांत पण शिकलेलो आहोत. आपण आता हा विचार करत आहोत जेमिनी, कळलं का? नाडी केलेली आहे आपण. या सगळ्या याच्यामधून शेवटी तुम्हाला जेमिनीमध्ये उत्तर देते वेळी तुम्ही त्या कुंभ राशीचा अधिपती शनी हा जर आत्माकारक झालेला आहे, पण तो भाग्यासंदर्भात विचार करते वेळी तो कोणत्या राशीत आलेला आहे, तर तिथे रास आलेली रास कोणती आहे? मेष. हो, मेष सर. मग शेवटी तिथे मूळ कुंडली आणि भाग्यासंदर्भातील कुंडली मध्ये बदल होणार नाही. होईल का? नाही, दोन्ही सेम असल्यामुळे ते फलादेश तसेच मिळणार. वनिता पाटील नाही आहेत का? आज आले नाही का? नाही. मगाशी आल्या होत्या का? ठीक आहे. बर, मग आता अशा वेळेला तुम्हाला काय करायला लागेल? तर तुम्हाला बरोबर उत्तर देते वेळी तुम्हाला प्रत्येक घराचं आरूढ बनवावं लागेल. आता आपण अष्टम स्थानाचं आरूढ बनवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी शनी जो आहे, अष्टम स्थानाचा अधिपती कोण आहे? शनी आहे. शनीच आहे. मग तिथे आरूढ कुठलं बनेल? मेषच बनेल. 7, 8, 9. हो, नाही 7, 8, 9 वृषभ बनेल सर. ऐका, तिथून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी त्याचा अधिपती कुठल्या स्थानात आहे? तिथून 9व्या स्थानात आहे. मग तिथून जर 9वं स्थान बघितलं तर वृषभ येईल. वृषभ तरी सुद्धा शनी येणार. हो, वृषभ येत असते. हो. मग आता अष्टम स्थान जरी आपण बघितलं तरी सुद्धा त्याचा आरूढ शनीच झालं. म्हणून या ठिकाणी तुम्ही कितीही जरी काही केलं तर ज्या अंशावरती ग्रह असताना ज्या जातकाचा जन्म झालेला आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही तऱ्हेची ढवळाढवळ करू शकत नाही. फळे तीच असतात. त्याचप्रमाणे जातकाच्या जीवनामध्ये प्रसंग येतात. आता पंचम स्थानाचं आरूढ बघायचं असेल समजा तर पंचम स्थान मध्ये आलेली राशी कोणती आहे? तूळ आहे. हो सर, तूळ आहे. त्याचा अधिपती जो शुक्र आहे तो मूळ पत्रिकेमध्ये दशमात आलेला आहे. तो त्याच्यापासून कितवा आहे? तो 6वा आहे. बरोबर आहे.
आता तो जर 6वा आहे तर तिथपासून 6व्या स्थानामध्ये जा. सिंह धनस्थानामध्ये सिंह राशी सिंहला आली, आपल्याला पंचम स्थानाचं जर आरूढ काढायचं आहे तरी सुद्धा शनीच येणार की नाही? हो, सिंहला शनी लग्नी आरूढ. त्या याच्यामध्ये बदल होणार नाही. म्हणून जेमिनीमध्ये जे पहिलं आरूढ निघतं ते सर्व ठिकाणी असतं, फक्त राशींमध्ये बदल होतो. त्याच्यामध्ये चर, स्थिर, द्विस्वभावी असा बदल होतो. मग त्यावेळेला दृष्टीचा विचार करतेवेळी वृषभेची दृष्टी जी आहे ती स्थिर रास आहे, त्याची चरवरती जाईल, नाही का? मग ती चरवरती जाताना कुठे जाईल? तर ती कर्क राशीवरती जाईल, तूळ राशीवरती जाईल, मेषेवर नाही जाणार आणि मकरेवर जाईल. कारण मेष त्याच्या 12 आले ना. हो सर. जाणार 3 दृष्ट्या फक्त पाहिल्या जातात. आलं लक्षात? होय सर, आलंय. अशा तऱ्हेने तुम्हाला त्याचं वाचन करता आलं पाहिजे, हे आवश्यक आहे. आता कोणत्या स्थानाचा आरूढ काढून त्याचा फलादेश शेवटी तुम्हाला आरूढ बदलता येणार, राशी बदलता येईल, पण ग्रह बदलता येणार नाही. आता ते बदलण्यासाठी एखादा, मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही गोचर मांडणार असाल की त्यावेळेला जातक तुमच्याकडे येणार आहे, आलेलं आहे, त्या दरम्यान तुम्ही तात्कालिक वर्तमान कुंडली बनवते वेळी सुद्धा तुम्हाला त्याच्यापासून उत्तर मिळतील. कशी मिळतील? तर ती गोचरीची मिळतील. आणखी कशी मिळतील? त्यामध्ये गोचरीने जो परिवर्तन झाला असेल तर त्यावेळेला तुम्हाला आजचा जो काही ऍडव्हान्स प्लॅनेट असेल तर तो कोण आहे, तर तो कसा शोधायचा? तर त्याच्यावरून तुम्ही बघितलं तर आजची तारीख जी आहे तर ती 10 तारीख आहे की नाही. मग आज सूर्य हा 21 अंशाचा, किती अंशाचा आहे? 25 अंशाचा आहे सर आज. मग त्याच्यापेक्षा अधिक ग्रह कुठला आहे? नाही. आता जर आपण बघितलं तर आता धनु लग्न आकाशामध्ये आहे. धनु लग्नाचं आरूढ वृषभेतला गुरु आहे, म्हणजे तिथपासून तो 6वा आहे. श्रेष्ठ स्थानामध्ये आहे ना गुरु. हो सर. तिथून 6वा आहे. मग 6व्याचं 6वं आपण बघितलं तर त्या ठिकाणी येणारी राशी कोणती आहे? मीन. मीन रास. हो. मग त्याचं आरूढ कुठलं झालं? मीन झालं. कुठलं? गोचरीचं. आणि आत्माकारक ग्रह कोण ठरला? सूर्य आहे का त्याच्यापेक्षा पलीकडे आणखी? सूर्य, आजचा सूर्य आहे गोचरीचा. मग गोचरीचा सूर्य. मग तुम्हाला असं सांगितलं पाहिजे की आत्ताचं आरूढ जे आहे ते स्वतःसाठी चांगलं आहे. कळलं? हो सर. मग तिथून आजचं आरूढ आपण बघितलं. बघा, परत सांगतो, धनु लग्न आता आकाशामध्ये उदित झालेलं आहे. कुलकर्णी मॅडम. हो सर, बरोबर आहे. तर तिथून 6वं बघितलं तर कुठलं येतं? तर त्या ठिकाणी आरूढ येणारं कुठलं येईल? कन्या येईल, तुळ येईल, कुठलं येईल सांगा, परत सांगतो, विचार करा. तुळ येईल. बघा, लग्न धनु, धनु पासून 6वं वृषभ येईल सर. वृषभ आल्यावर वृषभापासून 6वं जायचं ना आपल्याला. वृषभापासून 6वं तूळ येत आहे. मग तूळ आलं, मग तूळ आरूढ झालं की नाही? आरूढ कोण झालं? तूळ झालं. त्याच्यामध्ये ग्रह कुठला आला? सूर्य आला की नाही? हो बरोबर. 26 अंशावर आहे. मग आजचा चंद्र जो आहे तो कर्क राशीमध्ये आहे आणि तो पुष्य नक्षत्रामध्ये आहे. आज चतुर्थी आहे ना. हो सर, बरोबर. पुष्य नक्षत्र. मग त्यावेळेला तुम्हाला असं कॅल्क्युलेशन करून वर्तमान आरूढ बनवायचं, वर्तमान जेमिनी बनवायचं आणि त्याच्यावरती फलादेश द्यायची तुम्हाला तयारी करायला हवी.
तर एखाद्याने विचारलं माझा आज इंटरव्ह्यू आहे आणि ओके अमुक फाईन. अमुक वाजता मला बोलवलेलं आहे, तर आपण जेमिनीवरून पण उत्तर देऊ शकतो सर त्याला. हो देऊ शकतो, हो कालावधी काढू शकतो. यदा हो कदाचित सगळेच मॅडम चांगले प्लॅन येणार नाही, पण आत्माकारच चांगला आला पाहिजे. आत्मकारक चांगला आला पाहिजे. हो, मग त्याला आपण सांगू तोपर्यंत शकतो की बाबा 2 दिवसांनी जर तुला चांगलं असं असं येते तर तू पोस्टपोन करून घेऊ शकतो का, येस असं आपण बरोबर, त्याला सजेस्ट करू शकतो ना अगदी सर. अगदी बरोबर आहे. आता बघा, आता एक माझ्याकडे डॉक्टर आमचे मित्तल म्हणून आहेत, त्यांच्या मुलाला लंडन मध्ये परीक्षा द्यायला जायचं आहे बर. आणि त्याने परीक्षा कधी द्यावी ऑनलाईन, हा तर तो कालावधी 2 तासाचा आरंभ असतो की नाही आपल्याला हो काढायला हो पाहिजे. होय होय मग त्या दरम्यान जो विद्येचा कारक ग्रह कोण आहे, गुरु, गुरु तर हो तो काही आत्मकारक होणार नाही. होय नाही. बरोबर. हो कारण का की आता गुरु कमी अंशावरती आहे ना. होय होय बरं, हो तर त्यावेळेला गुरुची स्थिती ही कदाचित दाराकारक होऊ शकेल, होय पण होऊ तो शकेल. आत्माकारक होणार नाही. नाही नाही होणार. हो नाही होणार. मग बर पंचम स्थानामध्ये होईल का, तर नाही होणार. बर कारण सगळे मग ग्रह त्याच्यापेक्षाही पुढे गेलेले आहेत, पुढे गेलेले तो आहेत. हो दाराकारकच होईल. बरोबर आहे. होय मग आता त्याला सांगितलं की तू होल्ड वरती राहा. बर मग आकाशातली ग्रहस्थिती ही आपल्याला शोधता आली पाहिजे आणि ती शोधल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फलादेश करता आला पाहिजे. पण सर आता गुरुचा जर विचार करायला गेला तर गुरु आत्ताच 1 महिना होऊन गेलेला आहे, आत्ताशी वृषभेत आलेले आहे. अजून त्याला आत्माकारक होईपर्यंत सर पुढच्या फार वेळ एप्रिल, लागेल. हा खूप वेळ हो, लागणार आहे सर. फार वेळ ना मग लागतो. त्याला तोपर्यंत होल्डवरती ठेवायला सांगायचं. पण त्याला नाही, दुसरा प्लॅनेट म्हणजे सूर्य आहे ना आपल्याकडे. हो सूर्य आहे. हो आत्माकारक मूळ मग सूर्यच त्यावेळेला आहे ना. हो 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 आणि मूळ कुंडलीत आपण म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत पंचम स्थानाचा आपण सूर्यच पकडतो. Yes, बरोबर, मग सूर्यावरून सांगायचं का त्याला. सूर्य. Yes. अच्छा बरं. मग ओके. सूर्यावरूनच तुम्हाला आत्माकारक म्हणजे तो काळ हो तो हा काळ. चांगला आहे. हो 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 आता त्याच्यामध्ये समजा सूर्यापेक्षा पलीकडे मंगळ आला असेल तर थांबा, मग थांबा. जाऊ नका होय पुढे. होय होय मग यदा कदाचित मंगळ पुढे जाणार असेल, त्यावेळेला सूर्य बलवान असेल तर सूर्याला आत्माकारक म्हणून जेमिनीमध्ये ठरवलेलं आहे, सांगितलेलं आहे. होय याचा होय अर्थ सूर्य प्रमुख आहे. बरं. छान सर. कळलं? म्हणजे सर गोचर मंगळाचं काय सांगितलं? हा, मंगळाचं असं आहे मॅडम, कदाचित सूर्य मंगळाची युती असेल तर मंगळ हा अतिशारी होतो आणि तो पुढे जातो. तो पुढे हा गेल्यानंतर रवी हा पुन्हा त्याच डिग्रीवरती असतो. तर ही ग्रहांची स्थिती जी आहे आकाशातली, कारण का तो कक्षेच्या पलीकडचा ग्रह आहे, म्हणून सूर्यासोबत येईल तर तो हा सूर्याला ओलांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पत्रिका पाहते वेळी तुम्ही बघा की बऱ्याच वेळेला सूर्य हा पुढे निघून गेलेला असतो आणि रवी त्याच्याच गतीने चाललेला असतो. हे आकाश पाठ पाहिजे आपल्याला. खगोल पाठ नसेल तर मग तिथे तुम्हाला भविष्य वर्तवताना मग कदाचित तो अमात्यकारक होऊ शकतो, कदाचित तो आत्माकारक हा होऊ शकतो, पण राशी ओलांडल्यानंतर तो दाराकारक होईल. परत सांगतो, समजा आजचा 25 अंशावरती समजा रवी आहे, आज तो आत्माकारक आहे आणि 26 अंशावरती हा जर मंगळ असेल तर तो आत्माकारक ठरेल की नाही. हो तो जर 22 अंशावरती असेल तर तो अमात्यकारक ठरेल की नाही. हो पण तो जर नुकताच 2 अंशाचा आहे तर तो दाराकारक ठरेल की नाही. हो तर तो हानिकारकच ठरेल ना. हम्म मंगळ एक वेळेला एवढं मंगळ आत्माकारक ठरला तर त्याला त्या ठिकाणी कष्ट करावे लागतील, कारण तो आत्माकारक ग्रह प्राधान्यच नाही, त्याला अथॉरिटी कमी आहे, त्याला संघर्ष करावा लागेल. हम्म पण रवी हा आत्माकारक हम्म चर आणि स्थिर मध्ये पण सुचवलेला आहे. मग चर आणि स्थिरचं कोष्टक जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती तुम्ही त्याला विचार करू शकता. आणि त्यातल्या त्यात कुठला ग्रह त्याला दरवेळेला सगळे तसे येतील नाही. मग जातक तुमच्याकडे कधी येईल, कुठल्या वेळेला येईल, त्याला तुम्हाला आरूढ काढता आलं पाहिजे. जर समजा त्या ठिकाणी फक्त आरूढवरती ग्रह न मांडता अशी पण त्याच्यामध्ये एक पद्धती आहे, ती आपण पुढच्या वेळेला विचार करणार आहोत. कळलं? हो सर लक्षात येतंय नाही? बघा नुसतं
हो करून चालणार नाही. तुम्हाला पूर्णपणे भूमिका कळली पाहिजे, प्रतिप्रश्न केला पाहिजे. तर आता तुम्ही सांगितलं की रवी आपण दुसरा हे घेऊ शकतो म्हणून, पण समजा रवी पण नाही जमला तिथे, तर मग काय कुठला ग्रह घ्यायचा? यू हॅव टू टेक टाइम. तुम्हाला ते कोष्टक जे आहे पुढचं ते माहिती असायला हवं. आता बघा, काही काळाने शनी हाच आत्माकारक ठरणार आहे आकाशामध्ये, कारण तो पुढे पुढे जाणार आहे ना. आता वक्री आहे तो, पण एकदा तो स्पीड पकडला की तो पुढे जाणारच. मग त्यावेळेला तो दीर्घकाळ जर आत्माकारक राहिला तर त्यावेळेला पुढच्या घडामोडी फार डेंजर आहेत मॅडम. म्हणजे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय अशा जर घडामोडी बघायला तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी शनी जेव्हा आत्माकारक तो दीर्घकाळ राहिला, जोपर्यंत रवी त्याला ओलांडून जात नाही तोपर्यंत आत्माकारक रवी होऊ शकत नाही. आणि ती गती जी आहे तर ती फेब्रुवारी महिन्यामध्ये होईल. हे पाठांतर पाहिजे. आता या येत्या फेब्रुवारी मध्ये होईल. फेब्रुवारी मार्च फर्स्ट वीक. 28 मार्चला सर शनी बदल आहे, म्हणजे त्याच्या आधी तो जास्ती अंशांवरती असणार, त्यावेळी आत्मकारक असणार आहे तो. करेक्ट करेक्ट करेक्ट. हे असे सगळे नियम तुम्हाला जसं आता कुलकर्णी मॅडमनी सांगितलं सेम तसंच पाठांतर पाहिजे. ही आवश्यकता आहे. ती जर नसेल तर जेमिनी शिकून उपयोग होणार नाही. पण सर ही आता अशी जी अशांतता तुम्ही सांगितली ही किती दिवस किंवा किती वर्ष टिकेल हे आपण सांगू शकू? हो, मग आता बघा, जसं फास्टेस्ट म्हणून तर प्लॅनेटला गती म्हणजे स्पीड निश्चित केलाय ना. आता हे स्पीड निश्चित करताना बघा, आपण जेव्हा शिकलो त्यावेळेला तिथे सिंह लग्न म्हणजे आपण जेव्हा सूर्य सिद्धांत शिकलो त्यावेळेला चंद्रापासून शुक्र आणि सूर्यापासून शुक्र असे दोन आहेत ना. मग त्यावेळेला बुध पण आहे दोन, मग चंद्रापासून पण बुध आहे आणि रवीपासून पण बुध आहे. मग त्यांच्या गतीमध्ये जेव्हा कधी कधी ऍडव्हान्स प्लॅनेट कोण असेल तर बुध जर समजा जास्ती अंशाचा असेल तर तो त्यावेळेला तो आत्माकारक असतो की नाही. मग त्या ठिकाणी युवराज आत्माकारक असतो. अच्छा. येस. म्हणून तुम्हाला जागतिक घडामोडी किंवा आपल्या देशातील ज्या काही गोष्टी आहेत तर त्या पुढे होणारच आहेत. आणि तो त्या दरम्यान तुम्ही बघा फेब्रुवारी आणि मार्च त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितच बऱ्याच म्हणजे ज्याला सफर तोंड द्यावं लागणं. पॉझिटिव्ह राहील की निगेटिव्ह राहील सर? आहे निगेटिव्ह. आत्मकारक जेव्हा शनी बनतो त्यावेळेला मॅडम आत्ता तुम्ही बघा, ज्यांच्या कल्पना होत्या की आमचं सरकार बनेल खटाखट खटाखट खटाखट, असं त्याच्यावरती खटला होणार आहे खटाखट वरती. पण युवराज आत्मकारक नको व्हायला बाबा, नाही तर कठीण होईल देशाचं. पण शेवटी मोदींनी राज्य आणलं ना, राष्ट्र प्रश्नच नाही. तोच आनंद आहे. बस किती दिवस किती झटले ते त्याच्यासाठी. खरं सुख कशात आहे, मोदी प्राईम मिनिस्टर बनताना स्वतः ते भावनिक झाले होते. त्यांच्या शपथविधीला बघा तुम्ही. आता मी तुम्हाला कथन करताना पण मी भावनिक झालो होतो, कारण का की ती व्यक्ती तशी आहे की तिथे नतमस्तक व्हावंच लागतं. त्यांना विरोध करणं म्हणजे परमेश्वराला विरोध करणं हे पण अगदी वाक्य अगदी लक्षात ठेवा. अगदी बरोबर आहे. आता रडतायत अयोध्येतले लोक, काय उपयोग? आमचा देव आहे. नाही आता सांगतो तुम्हाला, खटाखट जी आहे ना 99 लोक आहेत खटाखट मध्ये 99 लोक आहेत. कदाचित निवडणूक आयोग रद्द करेल ना सीट तर सगळे बाद होतील. पुढची पॉलिसी फार डेंजर आहे. फार फार असं आहे. हे सगळा विचार करून तुम्हाला ज्योतिषाबद्दलच कथन करता आलं पाहिजे. करण्याला यश आलं सर. हो नाही, परमेश्वराचं मनुष्य आहे. त्यांच्याबद्दल वाईट विचार करणं, त्यांच्याबद्दल वाईट वल्गना करणं, त्यांच्याबद्दल वाईट बोलणं
महापाप आहे. 100% बरोबर आहे. स्वप्नात सुद्धा विचार येत नाही. कधी येणार पण नाही, आले पण नाही पाहिजे. नाही ना. पण स्वतः तिथे त्या व्यक्तीने कधी हालचाल दाखवली नाही की काय त्यांनी काय केलंय काय देशासाठी. काय भोगलाय, भयानक भोगलाय. भयंकर. आपण एवढंसं काही झालं का लगेच चिडचिड करतो. आपण काहीच नाही. त्यांच्याकडे तेच. केवढी क्षमता आहे, केवढी सहनशक्ती आहे. इज अ कॅपेबल मॅन इन द वर्ल्ड. खरंच आहे. तू उपासना केली ती काय फुकट जाणार आहे का त्यांची? कधीच नाही. काही महापुरुष आहेत. दिवसांचं म्हणणं आहे की यांचं पूर्ण काय चालणारच नाही सरकार, असे पण टाकतात लोक व्हिडिओ. ते काही टाकलं ते काय. बघा हे पत्रकार आहेत ना, हे कोणाचे नाही आहेत. काँग्रेसचे तर आहेत. नाही नाही, हे माझे काय तुमचे पण नाही. ते काँग्रेसबद्दल पण विरोध टाकतील. ते काय, त्यांना काय अर्थ नाही. त्याला काय अर्थ नाही. उद्या तुमच्या माझ्याबद्दल पण विरोध बोलतील, त्यांना काही हे नाही. निष्ठा नाहीये. निष्ठावान फार वेगळे लोक आहेत. फार फार वेगळे आहेत. निष्ठा वेगळी. एनिवे, आता 9 वाजायला आले. आता अभिप्राय द्यायचा वेळ आहे. तर हळदणकर मॅडम, तुमचं नेट आहे का व्यवस्थित? व्यवस्थित नाही, पण चालू आहे तोपर्यंत बोलून घेते. ठीक. सर, बोला. आजचा अभिप्राय देण्यापूर्वी मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करते, सॉरी म्हणते. कारण ह्याच्यावर टेलिग्रामवर आपण लेक्चर्स पाठवली आहेत, पण मी जेव्हा जॉईन झाले त्याच्यानंतर मी 3-4 दिवस सतत बघितली होती, तेव्हा ती नव्हती. त्यामुळे आता ह्या 4 दिवस मी थोडीशी डिस्टर्ब होते, त्यामुळे मी मागचं काही पाहिलं नाही. आणि आजही माझा व्हॉट्सअपचा हे पाहिलं गेलं नाही. तर आता तुम्ही बोलल्यानंतर मी त्यातल्या त्यात काढून बघितलं तर आलेली आहे, किंवा मी उद्यापासून त्याचा अभ्यास जरूर करणार आहे. सर, आजचं व्याख्यान हे खूप गोष्टी ज्या अजूनपर्यंत क्लिअर झालेल्या नव्हत्या त्या देणाऱ्या अशा असं आजचं व्याख्यान होतं. व्याख्यानाला अभिप्रायाच्या सुरुवातीलाच माननीय मोदी सरकार आणि मोदी साहेबांचं पंतप्रधानपदी पुन्हा आगमन झालं, आणि त्यानिमित्तानं पुन्हा एकदा मनामध्ये सगळ्यांचा आनंद निर्माण झाला. या सगळ्याचं अभिनंदन, आणि सरकार चांगलं स्थिर राहावं यासाठी शुभेच्छा. आजच्या आरूढ लग्नामध्ये शनी आरूढ लग्न असलं तर माणसाला कसं बेजार करून टाकेल, किंवा त्याची अवस्था कोणत्याही कारणासाठी, म्हणजे भाग्याचं आरूढ काढा किंवा लाभाचं काढा किंवा चतुर्थाचं काढा, कोणतंही बदललं तरी तिथे शनी बदलत नाही. एकतर तो स्लो मुवमेंट हे असल्यामुळे त्याची मुवमेंट ही वर्षभर, म्हणजे प्रत्येक महिन्याला 1 अंश सरकतो, आणि आता तिची पोझिशन ही पुढेच जाणारी आहे. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत आपल्याला आरूढ तेच लागणार आहे. ही एक गोष्ट निश्चित इथे झाली. दुसरी गोष्ट, लग्न कुंडलीमध्ये मंगळ आणि शनी हे दोन्ही ग्रह चतुर्थात बसलेले आहेत. मंगळाची दृष्टी सप्तमावर आहे आणि शनीची दृष्टी प्रथम स्थानावर आहे. हे तर तिथे क्लिअरच झालंय की सप्तम स्थान आणि प्रथम स्थान हे त्याला सळो की पळो करून सोडणार आहे. एकतर व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने त्याला जे अनुभव येतील ते पण त्रासदायक होतील, आणि पुढे व्यक्ती जी आपल्या आयुष्यात येणार आहे, मग ती जोडीदार व्यवसायातला असू दे किंवा लाईफचा असू दे, तो सुद्धा त्याला त्रासदायक, म्हणजे वर डोकं करणार असणार आहे. हे याच्यातून सिद्ध होतं. आणखी मला एक नोंद करावीशी गोष्ट इथे अशी वाटली की आपण बुधाला चांगलंच म्हणतो, तो चांगलाच आहे, बुद्धिवादी आहे, तर्क सुसंगत असा विचार करणारा आहे, विचक्षणांशामध्ये जाणारा असा आहे, म्हणजे इन जनरल त्याची चतुराई त्याच्या अंगी असते. त्यामुळे या आरूढ लग्नामध्ये जेव्हा बुध भ्राताकारक म्हणून तिथे बसतो आणि मंगळ, ह्या दोघांचा इथे अन्योन्य हे दिसतोय आपल्याला, म्हणजे बुध तिथे दाराकारक नको होता, पण मंगळाच्या जागेवर बुध आणि दाराच्या जागेवर मंगळ हा जो बदल झालेला आहे तो भावंडांमुळे सुद्धा वैवाहिक जीवनामध्ये क्लेश निर्माण होऊ शकतात. हा सिक्वेन्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि असं
बऱ्याच वेळा संसारात आपल्याला अनुभवास येतो की पती पत्नीमध्ये वाद नसतात, पण कधी कधी असंतुष्ट भावंडांमुळे क्लेश निर्माण केले जातात. तर तसं भयंकर. कदाचित त्या जातकाच्या आयुष्यामध्ये निर्माण होऊ शकेल. तर अशा प्रकारे गुरु आणि चंद्र हे दोन्ही ग्रह आरूढमध्ये चांगले पडलेले असल्यामुळे त्याला चतुर्थ स्थानाचं मातृपितृ सौख्य हे चांगलं मिळेल आणि पैसा किंवा पुत्र पौत्रादी हे सुख त्याला चांगलं मिळू शकेल. हा चांगला बरोबर. विचार किंवा कुंडलीचा एकूण दर्जा हा आपण झटकन लक्षात घेऊ शकतो Yes, आणि yes. चांगल्या पद्धतीने आजची कुंडली सर सांगितली. बरोबर. ग्रहांची दृष्टी लक्षात घ्यायची नाहीये, पण स्थिर राशीवरचे ग्रह हे चर राशीतल्या 3 ह्याच्यावर कसे दृष्टी टाकतात हे सुरुवातीला तुम्ही हे कोष्टक लिहून दिलेलं आहे. त्याची आज पुन्हा एकदा रिव्हिजन झाली. तर एकूणच पत्रिकेमध्ये आम्ही सगळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने आत शिरतोय, चांगल्या पद्धतीने जैमिनीची महात्म्य कळायला लागलंय. तेव्हा या सगळ्याबद्दल मी आपले आभार मानते माझ्या वर्गमैत्रिणींकडून आणि माझ्याकडून. धन्यवाद सर. धन्यवाद. आणखी कोणाला काही सांगायचं आहे, अभिप्राय द्यायचा आहे का, विचारायचं आहे काही? मग परवाच तुम्हाला ते व्याख्यान कसं वाटलं पंचपक्षी? नमस्कार सर, मी सरोज बोलू नमस्ते. का? बोला बोला. मी सरोज शिंदे बोलते सर. पंचपक्षी आणि या पक्ष्यांवरून पण असं विविध, आता असे तर आपले आजी आजोबा म्हणजे आमचे असं म्हणजे कावळा आला तर बाबा हो पाहुणे येणार वगैरे हे सगळं माहित होतं, एवढंच माहिती होतं. पण एक वेगळा विषय जो आता परवा आपल्याला कळाला की म्हणजे पक्ष, तिथी, वार आणि त्या 148 मिनिटांचे 5 भाग करून त्याला आता काही आपण पुढे शिकवणार तेव्हा आम्हाला समजत जाईल की मग तो कोणता पक्षी आलाय, मग तो शासक करता आहे का, मग तो झोपलेला आहे का किंवा खात आहे का, डेथ आहे म्हणजे मृत अवस्थेत आहे का, ह्या सगळ्या गोष्टींवर जो फलादेश आहे तो अद्याप माहित नव्हतं. म्हणजे पंचपक्षी हे फक्त फर्स्ट टाइमच मी तरी म्हणजे पहिल्यांदाच तो विषय ऐकला आणि भावला पण तो. आणि ही एक बाजू आहे अजून शिक्षणाची, म्हणजे ज्योतिष सांगण्यासाठी सुद्धा हे तुमच्याकडूनच समजलं आणि खूप छान आहे ते पण इंटरेस्टिंग. जसं जसं तुम्ही शिकवाल तसं तसं आम्हाला समजत जाईलच नक्कीच. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद हा शब्द कमी आहे तरी पण खूप खूप कोटी कोटी धन्यवाद सर. थँक्यू. खूप खूप नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. कुबल मॅडम, आता आणखी काय कोणाला बोलायचं आहे? मग कुबल मॅडम समारोप करते. बोला. सर नमस्कार. नमस्ते. हॅलो. बोला बोला. हा सर, आज मी पहिल्यांदा जॉईन झालो. नाही म्हणजे तरी आज 10% मला कळालेलं आहे, कारण अगोदरचा विषय मला माहित नव्हता जेमिनीचा. परंतु खूप सुंदर वाटलं आणि खूप समजण्यासारखं आहे. आज परत मी 10-15% जवळपास समजलेलो आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. नमस्ते. मी गंगापूरकर. माझं वय आता 77 पूर्ण आहे. मी फार उशिरा जॉईन झालो तुमच्याकडे, याचं वाईट वाटतं मला. ओके. आमचे प्रोग्राम 250 आहेत, तुम्ही त्याच्यावरती शिकू शकता. फ्री आहे. 250 ओके ओके कार्यशाळा सर, आहेत. थँक्यू व्हेरी मच. 250 खूप छान कार्यशाळा मत. आहेत आणि तुम्हाला मी लिंक पाठवीन. त्या लिंक मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करू शकता. अगदी त्याच्यामध्ये काही पैसे भरायचे नाहीत. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, या महागड्या क्लासवाल्यांना बादला करा, त्यांच्या क्लासला जाऊ नका. ही लुटारू कंपनी आहे. बरोबर. हो, दुकान मार्केटिंग. ठीक आहे सर, थँक्यू. थँक्यू. बरं कुबल मॅडम, तुम्ही हे करा, समारोप करा. हो सर, करते. सर, सगळ्यात प्रथम तुम्हाला नमस्कार. आणि आधी मोदीजींच्या बद्दल थोडं आता बोलणार काय म्हणा मी, पण एवढंच सांगते की म्हणजे ते सगळ्यांनाच आपल्या सहित सगळ्याच म्हणजे देशाला काय जगालाच खूप आनंद झाला की ते पुन्हा म्हणजे पंतप्रधान म्हणून आले.
आणि आपण असं सगळ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना करूया की त्यांना दीर्घायुष्य दीर्घायु आरोग्य लाभोच आणि ते सतत म्हणजे जोपर्यंत ते हयात आहेत तोपर्यंत आपल्याला ते पंतप्रधान म्हणूनच लाभोच अशी आपण म्हणजे माझ्यासहित आपण सर्वांनी ईश्वरचरणी प्रार्थना करावी आणि ते पुन्हा पंतप्रधान झाले म्हणून त्यांना त्यांचे पण कोटी कोटी धन्यवाद आणि त्यांना कोटी कोटी वंदन. आता आपण आपल्या पत्रिकेकडे वळूया. तर मॅडमनी तसा हादनकर मॅडमने खूप छान म्हणजे अभिप्राय दिलाच आहे, पण तरी मी परत आता थोडक्यात आता तुम्ही किती हे लेक्चर घेणार माहिती नाही, पण मला वाटतं आता सगळे जे प्रश्न विचारतायत त्यामुळं खूपच सगळ्यांना छान कळतंय. त्याच्यातून आज गोचरीनी पण तुम्ही जेमिनी कसं बघायचं हे पण खूप छान सांगितलं. आता सगळ्यांना आत्माकारक अमात्यकारक हे ग्रह काय आहेत माहिती. आता एक दोन जण आज ते गंगापूरकर सर का कोण म्हणजे प्रथमच आले तर त्यांना थोडं अवघड होईल, पण आपण जेव्हा युट्यूबवर हे व्हिडिओ हे करू तेव्हा ते बघून त्यांना कळेलच. तर आजच्या पत्रिकेत मेन म्हणजे हा मेषेचा शनी जो आलाय म्हणजे जातकाला जेव्हा आपण जेमिनी कुंडली मांडतो तर त्याच्या आयुष्यात संघर्ष आहे हे तर अगदी म्हणजे 100% ठरलेलंच आहे. सूर्य ठीक आहे आत्माकारक आलाय म्हणजे तो काय फार वाईट नाहीये, अमात्य तर चालेल. आणि बुध पण आला तर तो थोडा म्हणजे तुम्ही असं म्हणालात की भाऊ जातकापेक्षा जास्त विद्वान असतील आणि त्या भावांमुळे पण त्याच्या वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम तर आलाच आहे. दाराकारक पण तो मंगळ आहे. शिवाय हा दाराकारक आणि म्हणजे आत्माकारक यांची चतुर्थात म्हणजे युती पण आली म्हणजे त्यामुळे तिथे पण संघर्ष आहेच. आणि अजून तुम्ही संघर्ष कुणापासून होईल ते पण छान सांगितलं. ज प ग स म्हणजे हे शनीसाठी आणि अ ल ई कारण तिथे रास पण मेष आली म्हणजे ह्या लोकांकडनं म्हणजे ह्या लोकांपासून किंवा ह्या ठिकाणांपासून जातकाला त्रास होईल. आणि हा दाराकारक पण मंगळ आल्यामुळं तर म्हणजे प्रॉब्लेम आहेतच, पण मग ते प्रॉब्लेम केव्हा होतील तर तुम्ही म्हणालात की म्हणजे दाराकारकच मंगळ आहे म्हणून आफ्टर मॅरेज म्हणजे विवाहानंतर त्याला जास्त म्हणजे त्रास होईल. मग त्यांनी विवाह करताना विचारपूर्वक करावा, पण किती विचार केला तरी आपण विधिलिखितमध्ये शिकलोय की जे होणार तर ते होणारच आहे. आणि इथे गुरु आणि चंद्र ते अगदी पॉझिटिव्ह आलेत म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या जागेवर म्हणजे पितृकारक आपण म्हणतो ना चंद्र, तर तिथे तो आलाय. आणि गुरु पण म्हणजे मुलांचा संततीचा कारक पुत्रकारक म्हणून तर त्याचे रिझल्ट त्याला चांगलेच मिळतील. आणि अजून काय ते पत्नीचे नाव पण तुम्ही सांगितलं. आता ते आपण दाराकारक मंगळ आलाय शिवाय तिथे पुढच्याला पण घेऊन जा. हा हा पण तुम्ही असं सांगितलं आणि तिथे तूर असा आहे म्हणून र त ब व अ ल ई ई आणि न य असं म्हणजे दाराकारक म्हणून पत्नीच्या नावाच्या संदर्भात आपण असं म्हणालो हे नाव किंवा मे बी हे सरनेम असेल असं. आणि ह्याच लोकांपासून जातकाचा घात पण होऊ शकतो असं पण तुम्ही म्हणजे शिकवताना म्हणालात. तर एकंदरीतच आज क्लास अतिशय अतिशय उत्तम झाला नेहमीप्रमाणे. आणि आज अजून म्हणजे हे नावांचं तर कळालं तुम्ही मधून, पण हे गोचरीचं जेमिनी अतिशय उत्तम तुम्ही सांगितलं. ते आता प्रत्येक पदाचं आरूढ लग्न कसं काढायचं मला वाटतं सगळ्यांना ते म्हणजे येतच असावं, कारण आपण ते असंच काढतो ना. समजा आपल्याला सेकंडचं काढायचं तर त्याचा भावेश किंवा त्याचा स्वामी कुठं बसला ते मोजायचं आणि तिथून तितके पुढे घर मोजायचे म्हणजे ते त्या प्रत्येक पदाचं आरूढ लग्न झालं असं. तर एकंदरीत सगळा क्लास खूप छान झाला. त्यासाठी सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देते आणि थँक्यू हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड तुम्हाला पण आणि आज मोदी साहेबांना पण. आणि थँक्यू व्हेरी मच. बोला आता काय कोणी बोला. कोणी स्वतःची एखादी पत्रिका बनवले का जेमिनी मध्ये कोणी कोणी हो सर. काय आलेलं आहे लग्न आणि लग्न आलंय कर्क आणि गुरु आत्माकारक आलाय. बरं ठीक आहे. आता कर्क आलेला आहे. मग तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये जिथे गुरुला द ध न द ध च द च फ अशी अक्षर येतात, कळलं का? आणि कर्केला ह, कळलं? तर ह्याच्यामध्ये जेव्हा न य द च परत सांगतो अशा अक्षरामध्ये तुमच्या नावामध्ये आडनावामध्ये वडिलांच्या मध्ये किंवा पतीमध्ये असं अक्षर आलेलं आहे का? हो सर आलंय. हा
हो आलेलं आहे ना. मग आले हे असं शोधायचं असतं. अगदी. कळलं? थँक्यू सर. त्याच्यामध्ये तुम्ही समजा नाव बदललं, कधी कधी विवाह होताना नंतर नाव ठेवलं जातं, तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला त्याच नावाचं हे होतं, विचार येतो आणि मनुष्य आपल्यासाठी ते नाव निवडतो आणि त्याच व्हायब्रेशन जीवनभर असतं. तर ते अक्षरज्योती शिकवीन त्यावेळेला मी तुम्हाला सगळी गोष्ट सांगतो. ओके. सर एक फक्त बोलायचं राहिलं सगळ्यांना, परत परत नम्र विनंती की सरांनी शनिवारी जे डेमो लेक्चर, पण डेमो झाली तरी ते इतकं इंटरेस्टिंग, म्हणजे पंचपक्षी हे काय असं तुम्ही ह्याच्यावर नका जाऊ की अरे बाबा काय फक्त 5 पक्षी हे ते, पण ते अतिशय डेप्थ लेवलचं सायन्स आहे आणि त्याचा पण आपल्याला खूप उपयोग होतो. की बरेचसे जातक आपल्याकडे असे येतात की त्यांच्याकडे पत्रिका नसते, काय नसतं, पण केवळ त्यांचं चालू नाव काय आहे त्याच्यावरनं पण आपण त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम इत्तमभूत म्हणजे डेप्थ लेवलला जाऊन देऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांना विनंती, हा क्लास कोणी चुकवू नये. तो खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि ते तितकाच तो महत्वाचा पण आहे. थँक्यू सर. धन्यवाद. चला आता सगळ्यांच्या परवानगीने मी मीटिंग एंड करतो. ऑल द बेस्ट. पुन्हा आपण सुरू करूया. धन्यवाद सर.